श्रीराम समर्थ. विदेहा परी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जना लागे अध्यात्म चर्चा, करोनी बहुलोक जे मिळविती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्या तन्न विदुःसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्त आनन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तयाठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अम्बे मात की जय. दुर्गा मात की जय. संतोषी माते की जय. सब साधु संतन की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवम. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. नमामि राधे नमामि कृष्णं, नमामि राधे नमामि कृष्णं. नमामि राधे नमामि कृष्णं. नमामि राधे नमामि कृष्णं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवम. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवम.
राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण 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 राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। राधे 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 हरे कृष्ण। जय सिया राम। प्रभू, सगळ्यांनी आपले डोळे मिटायचेत. डोळ्यासमोर श्री क्षेत्र पंढरपूर मुख्य मंदिर, परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्यासमोर यायचं आहे. त्यांच्या चरणी असंख्य तुलसीपत्राने फुलवायची आणि नमस्कार करायचा आहे. त्यांच्याच पाठीमागे उभ्या असलेल्या रुक्मिणी माता, सत्यभामा माता, राधा माता यांच्याही चरणी फुलं व्हायचेत आणि नमस्कार करायचा आहे. पुन्हा परत फिरून परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचं आहे. त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि प्रार्थना करायची. हे प्रभू, हे दयानिधे, या संसार सागरातून लवकर आमचा उद्धार कर. आम्हाला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक सर्व सुख प्राप्त होऊ दे आणि दया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, आनंद, उत्साह, प्रेम इत्यादी पारलौकिकही सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होऊ देत. आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्हीही साध्य होऊ दे, दोन्हीही प्राप्त होऊ दे. पांडुरंगा, आम्हाला तुझी अनन्य प्रेममय अशी भक्ती प्रदान कर. तुझं ज्ञान प्रदान कर, तुझं प्रेम प्रदान कर, तुझं नाम प्रदान कर. तुझ्या नामामध्ये गोडी येऊ दे, रस येऊ दे. तुझं गोड नाम अखंड आमच्या मुखामध्ये वसू दे. आमचं आपापसातील निस्वार्थी प्रेम वाढेल असा उपाय कर आणि आम्हा सगळ्यांना तुझ्या चरणाशी अखंड प्रेमात, अखंड आनंदात, अखंड समाधानात, अखंड एकत्र ठेव. परमपिता पांडुरंग परमात्मा यांनी स्मित हास्य करीत आपला उजवा हात आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर ठेवला आहे आणि तथास्तु असा आशीर्वाद दिला आहे. तो ग्रहण करायचा. पुन्हा एकदा त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि 2 मिनिटं डोळे झाकून स्वस्थ बसायचं आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. महावैष्णव संत भगवान श्री ब्रह्मचैतन्य महाराज, श्री ब्रह्मानंद महाराज आणि त्रैलोक्य पावनी अशी श्रीमद भागवत कथा ऐकण्यासाठी जमलेले सर्व प्रिय भाविक जन. भागवत आजचा 5वा दिवस, उद्या आणि परवा समारोप. किती पटकन दिवस गेले कळलं नाही. हे का कळत नाही माहिती आहे? हा एकतर सत्संगचा महिमा आहे आणि दुसरं महत्त्वाचं,
भगवंताच्या स्मरणामध्ये, भगवंताच्या कथेमध्ये टाईम आणि स्पेस नाही आहे. वेळ पटकन फरफर 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 निघून जाते. चित्त एकाग्र झालं की वेळ निघून जातो. हेच सगळे संत सांगतात की तुम्ही ईश्वर स्मरणात जर राहिलात अखंड, तुम्हाला जीवन आलं कधी आणि गेलं कधी. ज्याप्रमाणे वाऱ्याचा एखादा झोका येतो आणि निघून जातो, त्या पद्धतीने जीवन येईल आणि निघून जाईल. आणि कुठली विशेष कर्म दखल देणे इतकी तुमच्याकडनं घडणार नाही. ईश्वर चिंतन घडेल आणि सरळ मुक्तीचा मार्ग आपल्याला प्राप्त होईल. हे सगळे संत सांगत आलेले आहेत. काय आहे मुक्ती, याचा उहापोहा आपण गेले काही दिवस केला. अगदी सोपं. जन्माला यायचं की नाही यायचं हे आपली इच्छा. हे जे पोझिशन आहे ना, याला मुक्ती म्हणतात. सिंपल. आत्ता आपण जबरदस्ती जन्माला येतो, ढकललं जातं आपल्याला. जाऊन भोगून घे. भोगण्याकरता आपल्याला पाठवलं आहे महाराज. ही पृथ्वी जी आहे ना, ही कर्मभूमी तर आहेच, पण ही भोगभूमी पण आहे. इतर सर्व जे प्राणी आहेत, मनुष्य सोडला तर इतर जेवढे प्राणी पक्षी जे काही सगळं आहे, ती केवळ भोगयोनी आहे. तिथे तुम्हाला बाकी काही चान्स नाही आहे, भोगायलाच लागतं. मनुष्य योनी ही भोगयोनी पण आहे आणि कर्मयोनी पण आहे. म्हणजे तुम्ही असं काहीतरी कर्म करून याच जन्मी सगळे भोगून ते इक्वेशन क्रॅक करू शकता, सोडवू शकता. उदाहरण जीवनाचं, मुक्ती मिळवू शकता. किती का अजून तुमची पापं असेनात, पुण्य असेनात, ती सगळी तोडून याची देही याची डोळा भोगीनं मुक्तीचा सोहळा हे आपण मनुष्य जन्मात करू शकतो. आणि त्यात सोपा उपाय अखंड नाम. अखंड नाम घेतल्याने मुक्ती मिळते. आता त्या नामाचा परिणाम काय होता बघा, किती सोपं आहे ना. जन्मभर नाम घेतलं तर मुक्ती हा जन्म तुमचा शेवटचा ठरतो. तुकाराम महाराजांना विचारलं देवाने, तुकोबा तुम्हाला काय पाहिजे, एवढं तुम्ही नाम घेतलंय. पांडुरंग म्हणाले, एवढं तुम्ही नाम घेतलंय, माझ्या डोक्यावर कर्ज झालं आता तुमच्या नामाचं. तुम्ही एवढं माझं नाम घेतलं, मी ऋणी झालो तुम्हाला. काय देऊ तुम्हाला मी असं. ते म्हणले, मला काय हवं आहे आता, मला काही नको म्हणले. नाही म्हणले, असं नका करू, काहीतरी मागून घ्या. ठीक आहे म्हणले, अगदी एवढा हट्ट करतो जायस तर मागतो ते दे. मागा म्हणते. देव जरा बरं वाटतं देवाला, मागा. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. काय मागितलंय बघा, ह्याने आणखी ऋण चढलं. देव म्हणले, काय मागताय तुम्ही. म्हणजे मी काय करू. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाई ना आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती. कोणाकरता धडपडतोय आपण सगळे. साधना कशासाठी चालली आहे, मुक्तीसाठी. तुकाराम महाराज काय म्हणले, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. संतांची संगती मिळू दे, भगवंताचे गुणानुवाद ऐकण्याकरता. संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. हे आम्हाला द्या म्हणते. कळसा अवतार आहेत तुकाराम महाराज. अवतार माहिती आहे, अवतार परंपरा माहिती आहे. तुकाराम महाराजांची पहिला अवतार कुठला आहे माहिती आहे. तुकाराम महाराजांचा राजा अंबरीश नाव ऐकलं असेल. अंबरीश राजा हा तुकाराम महाराजांचा पहिला अवतार आहे. त्या जन्मामध्ये त्यांना मुक्तीच हवी होती, नकोच होता जन्म. साधना करून मुक्ती कशी मिळेल याच्या मागे ते लागले होते. मग पुढे त्या अंबरीश राजाचा दुसरा जन्म झाला, बाळ ध्रुव. मुक्ती मिळाल्यानंतर आता ध्रुव लोकात ते कायमचे बसते ना, पुन्हा अवतार धारण केला. तिसरा अवतार त्यांचा प्रल्हाद म्हणून जन्माला आले. मग त्यांचा पुढचा चौथा अवतार तो कुठला आहे, प्रभू श्री राम अवतारामध्ये रामाबरोबर रामाचे सेवक म्हणून वालीपुत्र अंगद. हा तुकाराम महाराजांचा चौथा अवतार आहे. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या वेळेला उद्धव हा पाचवा अवतार आहे. त्याच्यानंतर पुन्हा जन्माला आले. वाळवंटामध्ये शतकोटी अभंग करण्याचा संकल्प केला ते नामदेव महाराज हा सहावा अवतार. आणि शेवटचा अवतार तुका झालासे कळस जगद्गुरू तुकाराम महाराज हा सातवा अवतार. सातव्या अवतारात थांबले. कशी अवतार परंपरा आहे पहा. पहिल्या जन्मात मुक्ती हवी होती, शेवटच्या जन्मात काय म्हणले, न लगे मुक्ती. इतकं भगवंताचं प्रेम निर्माण झालं की आता म्हणजे याचसाठी जन्म घेईन देवा, तुझी चरणसेवा साधावया. आता इथपर्यंत तयारी झाली की आता मला मुक्ती नको. तुझ्या भक्तीमध्ये जो आनंद आहे तो आणि कशात नाही आहे. मला भक्ती करण्याकरता जन्माला येऊ देत नाही का. कसे असतात पहा संत. मुक्तीला देखील तुच्छ लेखलं आहे, पण भक्तिमार्गाचं
मुख्य काय आहे? पहिलं मुख्य म्हणजे एक बेसिक, की काय मिळेल तुम्हाला भक्ती करून? मुक्ती मिळेल. आणि काय लागतं त्याला? काही लागत नाही, शरणागती लागते. सगळे संत, सगळे देव एकच आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत एकच आहेत, प्रतिमा फक्त बदलले. निमित्त त्या प्रतिमा. मी तो सांगत असे भावे असो ठावे सकाळ. सगळ्यांना माहिती आहे, पण तरी मी सांगतो म्हणाले महाराज. ज्या वेळेला अक्कलकोटला गेले ना, गुरुशोधार्थ महाराज फिरत होते. अक्कलकोटला जाणार स्वामींच्या भेटीला. स्वामी 2 दिवस आधीच ओरडत होते, अख्ख्या गावात ओरडत फिरत होते, अरे माझा बाळ येणार, त्याला कोणी काही बोलाल तर याद राखून ठेवा. कसा माझा बाळ आहे, त्याला कोणी बोलाल तर याद राखून ठेवा. लोकांना कळे ना स्वामी असे का ओरडत आहेत अक्कलकोटमध्ये. बाळकपणा कळे ना, चोळपणा कळे ना, काय चाललंय स्वामी, असं कोण येणार आहे आणि माझा बाळ म्हणतायत, माझा बाळ, असं कोण, स्वामींचं बाळ कोण आहे आणखी, असं त्यांना प्रश्न पडले. आणि झालं. 3ऱ्या दिवशी बरोबर महाराज अक्कलकोटला जाऊन उभे राहिले. स्वामींची त्यांची दृष्टादृष्ट झाली. स्वामींच्या डोळ्यातून गळगळ पाणी आणि महाराजांच्या डोळ्यातून गळगळ पाणी. महाराज जोरात धावले. 9 वर्षाचे होते. जोरात धावले. स्वामींनी कडकडून असं मिठीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. त्या झाडाखाली, वटवृक्षाखाली ते जाऊन बसले. मांडीवर बसवले महाराजांना. माझा बाळ, माझा बाळ, माझा बाळ. अतिशय प्रेमाने 3-4 दिवस ठेवून घेतलं आहे महाराजांना. आणि अतिशय बिलगूनच अगदी पकडूनच ठेवले होते महाराजांना. आणि मग थोड्या वेळाने डाळिंब्याचे दाणे घेतले, ताट, आणि ते महाराजांना दिलं स्वामींनी. महाराजांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे थोडंसं खाल्लं, बाकीचे दाणे वाटून टाकले. तिथं सुंदराबाई नावाची एक बाई होती बघा, जरा खट्याळ होती ती. तिला स्वतःचाच ती अधिकार सगळ्यांवर समजायची, म्हणजे स्वामींवर विशेषतः. तिने ते ताट महाराजांच्या हातून हिसकावण्याचा प्रयत्न केला, की ह्यात वाटून टाकले सगळे दाणे, खायला काही राहणार नाही असं. तर स्वामी पहिल्यांदा तिला ओरडले, अगं सटवे, बजरंगाने थोडे दाणे खाल्ले तर तुझ्या बापाचं काय जातं म्हणाले. बजरंगाने थोडे दाणे खाल्ले म्हणजे महाराज कोणाला कळलं? मारुती अवतार. कोणी सांगितलं? स्वामींनी. बजरंगाने थोडे दाणे खाल्ले तर तुझं काय जातं. पहिल्यांदा कोणी सांगितलं? स्वामींनी सांगितलं की मारुती अवतार आहे. आणि मग परत महाराजांना स्वामी म्हणले, खा खा म्हणले, बाळ खा. पुन्हा 2-3 दिवस ठेवून घेतलं महाराजांना. आणि त्यानंतर मग सरळ सांगितलं महाराजांना, बाळ तुझं काम माझ्याकडे नाही आहे, पुढे आहे, तुझं गुरु पुढे आहे. मग महाराजांनी साष्टांग दंडवत घातलं. पुन्हा एकदा मिठी मारली स्वामींनी. आणि मग महाराज पुढे निघून गेले. आश्चर्यकारक घटना सांगतो तुम्हाला. आता इथे स्वामीसेवक कोण आहेत मला माहीत नाही, आज का स्वामी आलेत माहीत नाही मला. इथे कोणीतरी स्वामीसेवक असले पाहिजेत. ते असं तरीच म्हटलं, असं का स्वामी आले माहीत नाही. सुरुवातच स्वामींपासून. हे असं असतं, याला जे आपण कनेक्टेड म्हणतो ना, हे असं एक कनेक्ट असतंय. ही सुंदराबाई आहे ना, ती जन्माला आलेली आहे परत ह्या काळामध्ये आपल्या. आणि त्या आत्ता अमेरिकेत आहेत. त्यांना सतत स्वामी स्वप्नात येतात. म्हणून महिन्यात 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी कधीतरी तिथून ते अक्कलकोटला येतात. त्यांचा इंटरव्ह्यू झालेला होता टी व्हीवरती, तो पाहिलेला होता मी. की त्यामुळे माहीत नाही, स्वामी माझ्या सारखे स्वप्नात यायचे. आणि नंतर मला रिअलाईज झालं, त्याने ते पास्ट लाईफ थेरपी केली त्या एका डॉक्टरकडनं, की मला का असं सारखं होतं आहे. तेव्हा त्यांना कळलं की इथे सुंदरबाई ह्याच होत्या. असं ते आहे. सांगा म्हणजे काय, महाराज काय म्हणतात, तुम्ही कुठेही जन्माला या, पण माझा माणूस माझ्याकडेच येणार म्हणाले. निश्चिंत व्हा, आपण महाराजांकडेच जाणार. जे काय आपले गुरु असतील मागल्या जन्मीचे, या जन्मीसुद्धा आपण त्यांच्याकडेच जातो. त्यामुळे त्याविषयी काही शंका धरायची नाही. सगळे गुरुतत्व हे एकच आहे, सगळे देव सारखेच आहेत, पण आपल्या पठडीप्रमाणे आपण ते घ्यायचे असतं तसं, नाही का. म्हणून स्वामी आणि महाराज हे एक जरी असले तरी स्वभावात फरक ठेवला आहे. त्या माणसांना तसेच गुरु मिळणार, लक्षात ठेवा. ज्यांना तत्त्वज्ञानाची विशेष आवड आहे ना, ते महाराजांकडे येतात. ज्यांना फक्त महाराज स्वामी तुम्ही सांभाळा आम्हाला, आम्ही बघतो. स्वामी म्हणतात ठीक आहे, काय करू नको, मी सांगतो तेवढं कर, माझ्यावर विश्वास ठेव, पुढे हो. असे बघा, पिंड जसा पिंड असतो ना, त्या पद्धतीने आपल्याला गुरु ही आपल्या संस्कृतीची, धर्माची कमाल आहे. ज्याला जे आवडेल ते रूप घ्या परमेश्वराचं तुम्ही. मग स्वामींचं घ्या, महाराजांचं घ्या, समर्थ रामदास स्वामींचं घ्या, ज्ञानेश्वर महाराजांचं घ्या, तुकाराम महाराज, तुम्हाला जे आवडेल ते. ही कमाल आहे आपल्या संस्कृतीची महाराज. तर का सांगतोय स्वामींबद्दल मी, तर काय लागतंय आपल्याला परमार्थ करायला? शरणागती लागते. एकदा एक बाई अक्कलकोटला आली स्वामींकडे आणि काय म्हणाली, स्वामी मला
काहीतरी विशेष सेवा द्या. हां म्हणजे करा ना, इतर सगळे करतात आहेत, कोण झाडू मारतंय, कोण हे करतंय, सडा घालतंय, रांगोळी करा तुम्ही. नाही 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 नाही, विशेष सेवा मला पाहिजे. स्वामी म्हणले आता इथं तर बघायला पाहिजे. स्वामी काय म्हणले, असं करा बाई, रोज 10 केळी आणि 1 नारळ असं रोज आणत जा म्हणाले, ही तुमची विशेष सेवा. बाईला बरं वाटलं, जरा त्याला काहीतरी स्पेशल दिलं आहे. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 7 दिवस झाले, आठवडा झाले, महाग वाटायला लागला आता तिला. रोज पैसे खर्च होतात, कसं व्हायचं. तर आता स्वामींना सांगणार कसं, ती चिंता दाखवायची, स्वामींना कळायचं, पण स्वामी गंमत करायचे, काही बोलायचे नाही स्वामी. शेवटी 10-15 दिवसांतर ते म्हणले, स्वामी जरा परवडत नाही हो. म्हटले आता काय करावं. स्वामी म्हणले, मूर्ख आहेस म्हणले तू, तुझे काय 10 केळी आणि हे नारळाने पडतंय वय, ही 10 केळी आणि हे नारळ हे ठेव माझ्या पुढे म्हणाले. तर परमार्थ साधतो महाराज. शरणागती, तिथे का पैसा खर्चावा लागतो, तिथे काय करावं लागतं, मनाचा भाव पाहिजे. भावे विण देव नकळे निस्संदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्तन, गुजे विण हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. काही करू नका, आपले जे गुरु असतील ना त्यांनी सांगितलेलं साधन करा बस, आणि त्यांचे चरण घट्ट धरून ठेवा. आणि प्रत्येक देवामध्ये आपल्या गुरुलाच बघायचं. आता समजा स्वामींचे आहेत, तर आता महाराजांकडे आले ना, तर महाराजांना बघून काय म्हणायचं, स्वामी म्हणायचं. रामाला पाहिल्यानंतर अयोध्येला गेलात समजा, रामाचं दर्शन घेतलं, स्वामी म्हणायचं. कळलं, कुठेही जा तुम्ही, अगदी वृंदावनला गेलं तरी, कृष्णाला पाहिलं तरी स्वामी म्हणायचं. भाऊसाहेब आमचे हे करत असत ना, रामाच्या देवळात गेले तरी महाराज म्हणायचे, मारुतीला गेले तरी महाराज म्हणायचे, शंकराला गेले तरी महाराज म्हणायचे. तेव्हा बाबा बेलसरांनी विचारलं, अहो ते शंकर आहेत, हे राम आहेत, ते दत्त आहेत, ते मारुती आहे, ते म्हणजे ते सगळं लोकांसाठी असेल, आपल्याला आपले महाराजच असले पाहिजेत. कळलं काय आहे हे, अनन्यश्चिंतयंतो माम, अनन्यपणे माझं चिंतन कर, सगळीकडे मला पहा. तू मन हे मीची करी, तू मन हे मीची करी, माझिया भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र ते नमस्कारी मज एकाते. ज्ञानेश्वरी, सर्वत्र ते नमस्कारी मज एकाते. एवढंच. मग काय कर, असं झालं काय, हे करण्यासाठी काय करावं लागेल, तरी झडझडोनी वहिला निघ. वेगळा, वहिला म्हणजे वेगळा, झडझडोनी म्हणजे आपण मातीतनं उठल्यावर जसं माती झटकतो, तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीच्या वाटी लाग. त्याने काय होईल, तरी पावसी अव्यंग निजधाम माझे. ज्याला कुठलंही व्यंग कधी नाही, असं निजधामाला तू माझ्या प्राप्त होशील. किती छान आहे हो ज्ञानेश्वरी, काय सांगू तुम्हाला. नुसती अशी वाचावी, मस्त असे खडीसाखर ठेवल्यासारखी वाटते जिभेवरती, इतकी सुंदर आहे ज्ञानेश्वरी. मामासाहेब दांडेकरांची, आता आमच्या घरातलेच आहेत ते सगळे, त्यामुळे त्यांची आवडती ओवी अख्ख्या ज्ञानेश्वरीतली एक ओवी त्यांना विचारली की अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला कुठली ओवी जास्ती आवडते. ती मलाही आवडते. पहा काय म्हणाले ते, तेवी सद अभ्यासे निरंतर, निरंतर अभ्यास करावा लागतो परमार्थासाठी. तेवी सद अभ्यासे निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहोर लावी, चित्तासी परमपुरुषाची मोहोर लावी, मग देह राहो अथवा जावो. पत्ताच लागणार नाही. आता आपण स्वामींचे उपासक ना, इतकं घट्ट धरा स्वामी की स्वामींशिवाय डोळे उघडले की जे दिसेल ते स्वामींत दिसले पाहिजे, एवढी भक्ती झाली पाहिजे. याला म्हणतात परमपुरुषाची मोहर चित्ताला लावून घेणं. महाराजच दिसले पाहिजे जिकडे तिकडे, समोरून कुणी आलं तरी हा हे महाराज आहेत, महाराज आहेत, महाराज आहेत, महाराज आहेत, हे दिसलं पाहिजे. हे भक्तीचं फळ आहे. हे लावलं की आपण शरीरात आहोत की नाही हे भान पण जातं. इतके आपण तल्लीन तादात्म्य होऊन जातो. आणि मग आनंद वेगळा काय राहिला मला सांगा. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आणि हा कशाने साधत असेल महाराज, त्या सत्पुरुषाच्या अखंड अनुसंधानाने, त्या आत्म्याच्या अनुसंधानाने. रामाचं अनुसंधान ठेवा, कृष्णाचं ठेवा, स्वामींचं ठेवा, महाराजांचं ठेवा, गजानन महाराजांचं ठेवा, जे कोणी असतील ते तुमचे गुरु, त्यांचं घट्ट अनुसंधान ठेवा की झाला तुमचा परमार्थ साधला तुम्हाला. आणि ते अनुसंधान राहण्यासाठी त्यांचं नाम श्वासासारखं अखंड घ्यायला पाहिजे, 24 तास घ्यायला पाहिजे, जेवढं जमतं तेवढं. आम्ही ते किती बळजबरीने करतोय. 2 माळा करायला सुद्धा जीवावर येते महाराज. 10 माळा 11 माळा झाले की जबाबदारी संपली असं वाटतं. एखादी प्रपंचातल्या जबाबदाऱ्या कशा करतो आपण, तसं संपल्यासारखं वाटतं ना. हे चालू ठेवा. ते येता जाता उठता बसता खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगता नाम विसरो नये.
जिभेला चव लावून घ्यायची, मस्त चाळा लावून घ्यायचा जिभेला, श्रीराम जय राम जय जय राम, मस्त दिवसभर गुणगुणत बसा बघा, आपोआप होईल सवयीने. आणि त्याला सवय लागण्यासाठी संख्या ही फार महत्त्वाची आहे. बाळप्पांना का चोळप्पांना कोणतरी होतं, बाळप्पा होते मला वाटतं, तर त्यांना स्वामींनी सांगितलं होतं की हिशोब ठेव आणि महिन्याकाठी दाखव मला म्हणून. त्यांना वाटलं पैशाचा हिशोब, तर त्यांनी सगळं ते बघितलं आणि महिनाभर पैशाचं काय काय खर्च केलं कुठे असा मस्त कागद केला आणि स्वामींना दाखवलं. स्वामींनी मला डार्रकन फाडून फेकून दिलं, मूर्ख काय सांगितलं तुला आणि काय करतो असं म्हणून निघून गेले. तिथे स्वामी सूत होते बघा, ते स्वामींचे अधिकारी. बाळप्पांना कळलं, तुम्ही अहो हे काय, अरे अहो म्हणले तुम्हाला काही पैशाचा हिशोब नाही सांगितला, जप करा आणि जपाचा हिशोब ठेवा म्हणून सांगितलं, रोजची संख्या मोजून ठेवा म्हणून सांगितलं. तेव्हा त्यांना कळलं आणि तशा पद्धतीने महिनाभर जप केल्यानंतर स्वामी म्हणले वा वा छान 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 म्हणाले. पहा सगळे संत तुम्हाला नामच घ्या म्हणून सांगतात, इतकी गोडी त्यांना नामामध्ये असली पाहिजे बघा, नाही का. आणि सगळे संत म्हणाले परमेश्वर चिंतन करा, परमेश्वर चिंतन करा, हरीचं स्मरण करा. म्हणजे आता आपलं हरीचं स्मरण झालं तर ठीकच आहे, नाही झालं तर संत आपण जे सद्गुरू आपले आहेत त्यांचं आपण चिंतन करायला पाहिजे. देवश्रेष्ठ की संत श्रेष्ठ? संत श्रेष्ठ. का? कारण संत देव हे वडिलांप्रमाणे आहेत आणि संत आईप्रमाणे आहेत. हां, आई वडिलांमध्ये काय फरक? दोन्ही सारखे आहेत, काही प्रश्न नाही. पण सांगतो, मुलगा चिखलाने बरबटलेला असेल ना आणि तो बाबांकडे धावला की बाबा काय म्हणतात, थांब थांब अगं याला जरा आंघोळ घाल आणि मग याला स्वच्छ कपडे घालून माझ्याकडे आण. कळलं? भूमिका कळली? मग आई येते, आईजवळ ते जातं पोरगं, आई विचार नाही करत तुम्हाला काय घाण लागेल का काय, ते आहे तसं त्याला उचलते आणि घेते. तो रडत असला तर वडील खाली ठेवतात, रडत असला तर आई घेते बघा पहिले. मग त्याला स्वच्छ करणार, त्याला तयार करणार, तो हसला, तो खुश झाला की आई खाली सोडणार त्याला आणि मग वडील त्याला घेणार. कळलं? आपल्याकडे आपण ते वासनेच्या चिखलाने इतके बरबटलेलो असतो ना, तेव्हा देव म्हणतो थांब जरा संतांकडे जाऊन ये. कळलं? आणि आपण कितीही बरबटलेलो आणि कितीही घाण असतो तरी संत आपल्याला उचलून धरतात महाराज आणि मस्त स्वच्छ करतात, देवाच्या नामस्मरणाने आपल्याला स्वच्छ करतात, चित्त शुद्ध करतात आणि मग देवाच्या हातात नेऊन आपला हात देतात. म्हणून संत श्रेष्ठ आहे. तुम्ही कृपावंत संत मायबाप, नाही का. अहो आपण का टिकलो माहिती आहे का? संतांनी आपल्याला सांभाळले म्हणून टिकलो, नाही तर आपला टिकाव कुठे लागणार आहे का? ह्या मोठ्या मोठ्या ज्या भक्तांची चरित्र आपण ऐकतो याच्यात कुठे बसतोय आपण, मला सांगा. मी काल काय म्हटलं, गुरुदेव रानडे काय म्हणाले, 3 तास जप करेल तो थर्ड क्लास. आपला जप किती होतो, आपण कुठे बसतोय त्या कॅटेगरीमध्ये. म्हणजे फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन जाऊच दे, थर्ड क्लासमध्ये सुद्धा आपण बसत नाही आहे. म्हणजे किती जप करायला पाहिजे. याची देही याची डोळा भोगीन मुक्तीचा सोहळा, याच जन्मी परमार्थाने भगवंताची प्राप्ती करायला हवी असेल तर श्वासासारखं अखंड नाम घ्यायला पाहिजे महाराज. नामस्मरणाने खचितच भगवंताची प्राप्ती होते, निश्चित होते, निश्चित होते. कॉन्फिडन्सच आला पाहिजे की जाताना माझ्या मुखात नाम येणारच, प्रश्नच येत नाही. हा कॉन्फिडन्स आला पाहिजे. हा कॉन्फिडन्स ज्याला आला तर झालं त्याचं काम. पूर्वी गोंदावलेमध्ये म्हणजे महाराज मला वाटतं होते का नव्हते त्यावेळेला, पण पूर्वीच्या गोंदावल्यामध्ये असं हे असायचं की एका हातात बाजाराची पिशवी आणि एका हातात माळ, अशी माणसं रस्त्यात फिरायची. म्हणजे भाजीवालीसुद्धा जे भाजी विकायला बसायचे त्यांच्यासुद्धा एका हातात माळ आणि एका हातात तराजू असायचं. कोणी आलं तर ते पटकन भाजी द्यायचे, बाकी श्रीराम जय राम जय जय राम. अक्षरशः अयोध्येचं वातावरण होतं त्या ठिकाणी. इतकं सुंदर अखंड नाम, प्रत्येक जण नाम, प्रत्येक जण नाम, नामाचाच बाजार असल्यासारखं. म्हणून साईबाबा काय म्हणाले, ते तो गांजा पिणारा आला होता ना साईबाबांकडे, त्याला काय म्हणले, गणुबुवांकडे जा गोंदावल्याला, तिथे नामाचा बाजार भरलेला आहे. काय वाक्य पहा, इतकं नाम, इतकं नाम, इतकं नाम. काय मी एक सत्पुरुष सुद्धा होऊन गेले बघा. स्वामी सगळ्या संतांना महाराज फार प्रिय होते. त्याचं कारण आहे, सगळे संत म्हणजे आता स्वामी दत्त अवतारी आहेत, हां, साईबाबा दत्त अवतारी आहेत, गजानन महाराज दत्त अवतारी आहेत, समर्थ रामदास स्वामी मारुती अवतार आहेत, ज्ञानेश्वर महाराज विष्णू अवतार आहेत, तुकाराम महाराज विष्णू अवतार आहेत. असे निरनिराळे अवतार असतात. केवळ आपले महाराजच एक आहेत असे आहेत की ते नामावतार आहेत आणि मारुती अवतार त्या अनुषंगाने. म्हणून हे जे संत सगळ्या साधकांना सांगायचे ना, नाम घ्या नाम घ्या नाम घ्या, तर त्यांना आनंद का, प्रत्यक्ष नाम अवतरलं आहे. म्हणून महाराज सगळ्या संतांना प्रिय होते. आणि महाराज काय म्हणले, कोणी कुठल्याही संताचा असू देत
माझी माणसं मी कमीच सांभाळली, मी बाकीच्यांचीच माणसं जास्ती सांभाळतो, कारण ते माझ्याकडे सोपवून देतात म्हणाले. ते सगळे संत त्यांच्या माणसांना माझ्याकडे पाठवतात, मी त्यांना सांभाळतो म्हणले, सगळ्यांना सांभाळतो. असं आहे ते आपण किती भाग्य म्हटलं पाहिजे, आपण महाराजांकडे आहोत म्हटलं. आणि आपण विशेष स्वामींचे लाडके आहोत, जे महाराजांचे, त्यांना सांगून ठेवतो मुद्दाम. का मी ते स्वामींचं बाळ म्हणजे महाराज आणि आपण महाराजांची मुलं, म्हणजे स्वामी आपले कोण झाले? आजोबा. वडिलांपेक्षा आजोबा जास्त लाड करतात. महाराजांनी काही गडबड केली की स्वामींचं नाव सांगायचं जाऊन बरोबर होतात महाराज. कळलं? एकदम लाडाने अगदी मी तिथे मस्त जातो अक्कलकोटला. काय महाराजांना धमकी देऊन जातो, म्हटलं आता तुम्ही गडबड केली तर मी तिकडे चाललो आहे, तिकडे जाऊन सांगेन. ही भक्ती आहे महाराज, हे प्रेमास आहे. आलं की लक्षात? महाराजांवर प्रेम करणं स्वामींना फार आवडतं आणि स्वामींकडे जाऊन दर्शन घेणं महाराजांना फार आवडतं. ते भाऊसाहेब केतकर येतात, बघा कशी सत्ता असते. आज काय चाललं आहे, सुरुवात ते पासून अजून चालूच आहे ही सत्ता असते त्यांची. त्यांना ऐकायचं असतं म्हणून ते बोलवतात, माझं विश्वंभर बोलवतो, तसातला प्रकार आहे. भाऊसाहेब केतकर एकदा त्यांच्या कॉलेजच्या टायमिंगमध्ये सगळ्या मित्रांना घेऊन गेले होते स्वामींच्या दर्शनाला. त्यांना आवडायचं नाही स्वामींच्या दर्शनाला जायला. महाराज मुद्दाम पाठवायचे, जा तिकडे जा तुम्ही. का? इतके शांत होते भाऊसाहेब की हे ओरडले की त्यांना आवडायचं नाही. आणि म्हणून मग महाराजांनी 2-3दा पाठवलं, जाऊन स्वामींचं दर्शन घेऊन या, उच्च विभूती आहे, तुम्हाला कळणार नाही म्हणजे मी सांगतोय ना, जा दर्शन घ्या. तर स्वामींकडे 1-2दा गेले म्हटल्यावर पहिल्यांदा स्वामी हसायला लागले, कारण त्याला माहिती होतं याला आवडत नाही मी ओरडलेलो. मुद्दाम ओरडायचे स्वामी. मग स्वामीने एकदा विचारलं, तिथे खडीसाखर ठेवली होती आणि त्याच्यावर मुंगळे बसले होते. स्वामींनी भाऊसाहेबांना विचारलं, काय रे, काय ठेवलं आहे तिकडे, काय आहे ते म्हणले, स्वामी खडीसाखर आहे. मूर्खा, मला दिसत नाही का ते, काय नीट बघ. हा म्हणले खडीसाखर आहे आणि त्याला मुंगळे बसलेले, चिकटलेले. हा, असाच चिकटून राहा म्हणजे परम कल्याण होईल. स्वामींचे हे शब्द किती महत्त्वाचे आहेत परमार्थाकरता बघा. म्हणजे कशाने साधेल कल्याण, कशाने होईल? चिकटून राहिल्याने. संताला नुसते चिकटावे. नंतर मात्र स्वामी फार छान बोलत असत त्यांच्याशी, कारण महाराजांचे होते ना, त्यांना माहीत होतं. असू दे, सांगायचं मग हे सत्पुरुष चटकन बोलून जर ती वाक्य कॅच करायची बरं. एक वाक्य अशी आपल्याला आवडली की ती एक तर वहीत लिहून ठेवायची आणि ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा. त्याने खचितच कल्याण होतं, निश्चित कल्याण होतं, अगदी पक्का. म्हणून छोटी वाक्य असतात हे लक्षात ठेवायची. चिकटून राहा, संतांना नुसते चिकटावे, काही नाही केलं तरी चालेल, पडून राहा. पडोनी राही न तये ठाई, उगाच संतांची पायी, न मागे न करी काही, तुझी आणगा विठोबा. आलं लक्षात? काही मागायचं नाही, पडून राहा. पडून राहिला तर त्यांचं लक्ष जातं, कृपा होते. महाराजांकडे एक असाच एक मनुष्य होता, तो काहीही करायचा नाही, काहीही काम करायचं नाही, कामही करायचं नाही आणि नामही घ्यायचं नाही, काही नाही, नुसता पडलेला असायचा, बसलेला असायचा. मग त्याला लोकांनी काम काय सांगितलं होतं की अरे तू निदान महाराजांना जेवायला बोलवायचं तरी काम कर, तेवढं तरी कर, जेवायला तरी बोलव महाराजांना. मग तो रोज आपला यायचा अगदी ऐटीत, चला की महाराज जेवणाची वेळ झाली प्रसादाची, चला जेवायला, असं बोलवायला यायचं. महाराजांनी एकदा त्याला काय म्हटले, अरे दादा, अरे काहीतरी काम करावं, असं फुकट खाऊ नये कुठे, असं महाराज म्हणले मुद्दा. तो काय म्हणला, पुरे करा की चराट महाराज, चला जेवायला चुपचाप. बरं म्हणले, येतो, चुपचाप जेवायला येतो म्हणले. महाराज म्हणून वस्ताद होते बघा. आणि काय परिणाम बघा, संत संगतीचा परिणाम सांगतो. काय परिणाम? काही नाही करायचा, तो नामही घ्यायचा नाही आणि रामाचं दर्शन नाही, काय नाही, नुसतं घरात बसायचं, इकडे तिकडे हिंडायचं. असं जेव्हा त्याच्या प्राणोत्क्रमणाची वेळ आली, जेव्हा प्राण जायची वेळ झाली, तेव्हा तो चटकन काय म्हणला, मला रामासमोर निजवा, मला रामाला पाहायचं आहे. सगळ्यांना एवढं आश्चर्य वाटलं, आयुष्यात याने कधी रामाचा चेहरा पाहिला नाही, कधी मंदिरात गेला नाही, कधी नमस्कार केला नाही, कधी हरिपाठ म्हटला नाही, कधी नामस्मरण केलं नाही, केवळ महाराजांना जेवायला बोलवायला यायचा. तेव्हा त्याला रामासमोर निजवला. ते म्हणले, रामाच्या समोरचा पडदा बाजूला करा, मला माझ्या रामाला एकदा पाहू द्या. तोंड भरून, अगदी पोट भरून रामाला पाहिलं. राम महाराज, राम महाराज म्हणून प्राण सोडले, झाली मुक्ती. हा संत संगतीचा परिणाम आहे. काही नका करू, पडून राहा, चिकटून राहा. तेवढ्यावर महाराजांनी कल्याण केलेलं आहे. महाराज काय म्हणले माहिती आहे, मी एवढं जीवनभर सांगतो आहे, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या, पण मी राम म्हणणार नाही असं तरी मी समोरच्याकडून म्हणवून घेईनच म्हणाले. कळलं? मी तेवढ्यापुरतं का एकदा राम म्हणून घेईन म्हणाले. आणि अगदी एखादा म्हटला ना
की मला मला नाही राम नाम घ्यायचं नाही एवढं म्हटलं तरी मी त्याचा उद्धार करीन म्हणाले. शेवटी नामाची आठवण झाली तरीसुद्धा मी त्याचं काम करीन म्हणाले. ते एकाने विचारले, महाराज नामाची आठवण झाली नाही, तुमची आठवण झाली, मग काय करा? ते म्हणले, 1 रुपया तुम्ही हातात धरला तर छापा हातात येतो की काटा? म्हणजे दोन्ही येतं. म्हणजे छापा धरला की काटा येतो, काटा धरला की छापा येतो. तसं म्हणजे नाम धरलं की मी आहे आणि मला धरलं की नाम आहे. त्यामुळे तुम्हाला काही मी आठवलं तरी तुमचं काम होणारच आहे, काळजी करायचं कारण नाही. किती छान सांगितलं आहे. आणि एक सांगतो आता अतिशय महत्त्वाचं, महाराजांनी 2दा आले महाराज, 1845 ते 1913 आणि परत 1925 ते 1968. मालाडला पेटीवरती तात्यासाहेब केतकरांच्या मुखातून महाराजांचा अवतार झाला आहे वाडीरून. आजही ती पेटी तिथं ठेवलेली आहे. त्या पेटीवरती एकदा महाराज आलेले असताना महाराजांना विचारलं, महाराज 1913 साली आपण जेव्हा देह ठेवला तेव्हा आपल्या पिंडाला कावळा शिवला नाही हो का? महाराज काय म्हणाले, आता उत्तर आहे का? कसा शिवेल म्हणाले, माझ्या प्रत्येक माणसाचा हात जोपर्यंत मी रामाच्या हातात देत नाही तोपर्यंत माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही. किती जबाबदारी आहे ही, केवढी जबाबदारी आहे. म्हणून म्हटलं महाराज काही नाही हो, नुसते शरण जावे म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. महाराजांना केवळ शरण जा, त्यांनी काम होतं. हे संत आपल्याला सांगतात ना, ते उपाय क्वचित करावे, निश्चित करावे, त्याने आपलं निश्चित काम झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं अनुसंधान ठेवा, इतकं नाम घ्या, एवढं अनुसंधान ठेवा की आपल्या आजूबाजूला ते सारखे आपल्या बरोबर आहेत असं वाटलं पाहिजे. जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती चालविसी हाती धोरणिया. हा तुकाराम महाराजांचा अनुभव आहे. आपल्याला काय येऊ नये, आपल्याला काय येऊ नये. हे मोठे मोठे संत असेच असतात महाराज. उलटे सुलटे प्रश्न विचारणारेही असतात बरेचसे. गंमत सांगतो आता, मी हिच्या वयाचा असेल त्यावेळेला मी असे कीर्तन ऐकायला जायचो आणि मला बाबा महाराजांची कीर्तनं फार आवडायचे. मी बसायचो जाऊन, ते मला जवळ घेऊन बसायचे, बैस इथे असं बस तसं बस. आम्ही समोरच बसलेलं असायचो, विद्यार्थीच होतो सगळे. तर एकदा कीर्तन संपल्यानंतर आम्ही असे नमस्काराला जायचो, बाजूला उभे राहायचो असे, काय सेवा असेल तर. एका माणसाने काय विचारलं, प्रश्न विचारला आला, का म्हणले महाराज ज्ञानेश्वरांचा रेडा खरंच बोलला का? चटकन काय म्हणाले माहिती आहे, ते रेड्याला कळणार नाही. कळलं काय म्हणले, त्याला ते कळत नाही. तो असं बघायला लागला. म्हटलं महाराज तुम्ही काय म्हणले? अरे अशाना अशीच उत्तरं द्यायची असतात म्हणजे. काय विचारतोय तो म्हणले, ते रेड्याला कळत नाही, त्याला कळत नाही शेवटपर्यंत. गेला निघून, त्याला रेडा म्हणले महाराज. कळलं तुम्हाला? अशी गमती जमती असते. ते काय म्हणायचं मला, बाबा महाराज एकदा कीर्तनात बोलताना म्हणाले, आम्हाला विमान येणार हे निश्चित आहे म्हणाले. म्हटलं कसं सांगता तुम्ही असं? म्हटलं महाराज. तो काय म्हणले, रामराया उभा आहे ना समोर, तो ऐकतोय सगळी कीर्तनं, तोच तर बोलवतोय तोंडून, ऐकायचं काम पण तोच करतोय. जाईल कुठे तो? आम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही, त्याला आमच्याशिवाय पर्याय नाही. काय कॉन्फिडन्स आहे बघा. आम्हाला येणार म्हटलं विमान. आणि तसंच झालं महाराज. शांतपणे प्राणाक्रमण झालं त्यांचं. हे विमान आल्याचं लक्षण आहे. आणि ही विमानं येतात. आता आपण ऐकतोय ना भागवतात, याला विमान आलं, त्याला विमान आलं. आता माझ्या घराण्यातलं उदाहरण देऊ का तुम्हाला, अगदी प्रॅक्टिकली सांगतो तुम्हाला. जास्त मोठं पटकन हे नाही सांगत, जास्ती थोडक्यात सांगतो. हे सुपडूबू आहेत ना, यांना तर कसं सांगतो तुम्हाला, त्यावेळेला पंढरपुरामध्ये मोठं त्रिकूट होतं. मामासाहेब दांडेकर, सुपडूजी महाराज आणि धुंडा महाराज देगलूरकर. हे एक अतिशय घनिष्ठ असे मित्र होते, घनिष्ठ मित्र, पक्की मैत्री. आणि एकदा बाबा आजारी पडले. कुठे होते? इथे आळंदीला होते, शिकवत होते विद्यार्थ्यांना कीर्तन, आणि आजारी पडले. आजारी पडल्यानंतर पुढे 8 दिवस शाळेला सुट्टी होती. कुठच्या शाळेला? कीर्तन शाळेला, वारकरी शिक्षण संस्था आळंदी. ते मुलांना काय म्हणले, अरे आता तुम्ही इथं कोणी येऊ नका, 8 दिवस कीर्तनाचा अभ्यास करा, तुमची परीक्षा आहे ना, 8 दिवसानंतर भेटू आपण, मी पण थोडा आराम करतो 8 दिवस. हा म्हणते, बाबा पण तुमच्याकडे कोणीतरी पाहिजे ना. काय नको म्हणले, तो पांडुरंग आहे ना, तो बघून घे, तुम्ही आपलं अभ्यास करा. विद्यार्थी म्हणले ठीक आहे. सगळे विद्यार्थी घरी गेले. बाबांना खोकला, ताप, सर्दी झालं होतं सगळं. दुसऱ्या दिवशी एक छोटंसं पोरगं आलं आहे बघा, धोतर घातलेलं, पांढरा शुभ्र वस्त्र घातलेलं, हातामध्ये गळ्यामध्ये टाळ, टिळाबिळा लावलेला, टोपी घातलेली, एवढंसं होतं ते. त्या चढत चढत आला, जिना चढत चढत. ते म्हणले, अरे कोण आहेस तू? कोण रे तू? म्हणले, बाबा मी तुमचा विद्यार्थी आहे.
नाही रे म्हणले, माझा एवढा छोटा विद्यार्थी कोणी नाही, सगळे मोठे मोठे आहेत. नाही म्हणले बाबा, मी मधून येतो आणि तिथे जिन्यावर बसून ऐकतो, माझं पाठ आहे, सगळं हरिपाठ आहे, नामस्मरण करतो मी. बाबांना मोठं कौतुक वाटलं. असं बरं म्हणले, काय नाव तुझं? माझं नाव विठू. काय विठू? माझं नाव विठू. हो का? बरं. मग आता इथे काय करतो? परीक्षा आहे ना, तू पण ते बस परीक्षेला. ते मी बसतो, पण मला ना तुमची सेवा करायची. अरे म्हणले, अभ्यास सोडून सेवा काय? तुम्हीच नाही का सांगता सेवेचं फळ हे अभ्यासापेक्षा मोठं असतंय? हा ते आहे म्हणले, मग मला तुमची सेवा करायची. तू काय करणार? काय नाही बाबा, तुम्हाला मी औषध देणार आणि प्यायला पाणी देणार, हीच माझी सेवा. एवढं सस्तर आहे मी तेवढंच करणार. बरं म्हणले, ठीक आहे. मग बाबांचं जेवण झालं की तो किचनमध्ये जायचा. आता किचन म्हणजे हा असं, इथून बाहेर पडायला काही वाट आहे का? नाही, हा एकच दरवाजा आहे ना. तसं तो आतमध्ये जायचा, औषधाची बाटली घेऊन यायचा, पाणी घेऊन यायचा, बाबांना चमच्याने औषध पाजायचं आणि पाणी प्यायला द्यायचा, नमस्कार करून घरी जायचा. एवढं होतं ते. 8 दिवस झाला हा प्रकार. 9व्या दिवशी तो आला, औषध दिलं, पाणी दिलं. बाबा मी आता ग्लास ठेवतो आतमध्ये, किचनमध्ये जाऊन धुवून ठेवतो. बरं म्हणले, ठीक आहे. तो ठेवायला गेला आतमध्ये आणि इकडनं विद्यार्थी आले, त्यांची परीक्षा झालेली होती सगळ्यांची. ते आले बाबांना भेटायला, नमस्कार. बाबांची तब्येत चांगली झालेली. बोलता सगळे बसले, कशी झाली परीक्षा, काय झाली परीक्षा. पटकन बाबा काय म्हणले, अरे आपल्यातला कोण आहे तो विठू नावाचा एक विद्यार्थी, रोज येतोय म्हणले, मला औषध पाणी करून जातोय. बाबा असा कुठलाच मुलगा नाही आहे आपल्यामध्ये. नाही म्हणे, तो म्हणे बाहेर बसून ऐकतो. कोण नाही बसत म्हटले बाहेर, आम्ही असतो ना, आमचं लक्ष असतंय. अरे बघ म्हटलं आतमध्ये आहे तो. पटकन एक जण उठला ना, आतमध्ये किचनमध्ये गेला आणि किंचाळला. बरोबर सगळे धावले. तिथे विठ्ठलाची पावलं होती आणि त्याच्यावरती फुलं पडलेली होती. तर बस बाबा एवढे ढसाढसा रडले त्यावेळेला. खॅरी पांडुरंगा 8 दिवस थांबला, सेवा करून गेलास, दर्शन सुद्धा दिलं नाहीस. पादुका रूपाने मला दर्शन झालं, मला नमस्कार केला. असेच त्यांच्या मृत्यूसमयी धुंडा महाराजांचं प्रवचन चालू होतं. बाबा असे खांबाला धरून उभे होते. धुंडा महाराज म्हणले, सुप्रभा तुम्हाला बरं वाटत नाही आहे, तुम्ही जरा आराम करा जाऊन, किंवा बसा तरी खुर्चीत. नाही म्हणले, मी इथे ठीक आहे, तुम्ही तुमचं चालू द्या, मी आराम करतो. आराम करायला म्हणून त्यांच्या खोलीवर गेले. सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवलं आणि म्हणले, आता निर्वाणीचे अभंग म्हणायला सुरुवात करा. त्यांना कळलं आता विमान आलेलं आहे. निर्वाणीचे अभंग म्हणा. म्हणजे बाबा का असं म्हणता? सांगतो तेवढंच करा म्हणजे. निर्वाणीचे अभंग म्हणा. आधी हरिपाठ म्हटला, मग निर्वाणीचे अभंग म्हटले. एकाला भगवद्गीता वाचायला बसवलं. भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक संपला, निर्वाणीचे अभंग संपले. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा म्हणून जय श्री हरी म्हटले, जय राम कृष्ण हरी म्हणते आणि प्राण सोडला. पंढरपुरातच प्राण सोडला. तिथे वाळवंटावर अग्नी द्यायची परवानगी मिळत नाही, बाबांना मिळाली. कोणी आणली? धुंडा महाराजांच्या मुलांनी, वामदास महाराज त्यांनी आणली आणि ते तिथेच त्यांचं सगळं क्रियाकर्म झालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दिवाळीमध्ये त्यावेळेला पाऊस पडायचा नाही. ज्या दिवशी त्यांचा अंत्यविधी झाला तिथे त्यांना जेव्हा चितेवर ठेवलं होतं ना, त्यांच्या हृदयातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येत होता, कित्येक लोकांनी ऐकला येतो. आणि दुसऱ्या दिवशी अस्थी गोळा करायला जातात ना, आदल्या दिवशी एवढा पाऊस पडला, एकही अस्थी मिळाली नाही. चंद्रभागा आली, भक्ताच्या अस्थी पोटात सामावून घेऊन गेली. पांडुरंग येऊन अस्थीसुद्धा घेऊन गेला, एकही अस्थी मिळाली. इतकं ते महान घराणं, त्याच्यात मला जन्म मिळाला आणि ते करत असलेली सेवा मला करायची संधी मिळाली. एक आणखी आमचे चुलत आजोबा होते, ते अखंड नाम घ्यायचे, अखंड. तेव्हा मी 5वी-6वीत होतो. त्यांचं आपलं चाललेलं असायचं खुर्चीत बसून दिवसभर. एकदा त्याने असं माझ्याकडे बघितलं, मला म्हणते, निलेश इकडे 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 इकडे. म्हटलं काय बाबा? मी ना मुक्त झालो आहे असं मला. मी मुक्त झालो आहे. मी म्हटलं बरं चांगलं आहे, मला काय कळतं आहे मुक्ती काय असेल काय. म्हटलं बरं ठीक आहे. मी आपलं बाजूला झालो. नंतर मला समजल्या गोष्टी मोठ्या झाल्यानंतर की ज्या दिवशी त्यांचा मृत्यू होता त्या दिवशी आदल्या दिवशी ते अतिशय खुश होते, अतिशय खुश. मस्त आंघोळ केली, पांढरा शुभ्र झब्बा लेंगा घातला आणि आपल्या परम मित्राला भेटायला गेले. आणि त्याला काय म्हटले, उद्या आम्ही जाणार, महादेवाचा रथ येतोय आमच्यासाठी, उद्या आम्ही जाणार. तर मित्र म्हणला, अरे असं कसं जाणार काय? त्याला ती मस्करी वाटली. चल म्हणलं येतो, ये लवकर ये बरं का, संध्याकाळी 6 वाजता रथ येणार आहे, संध्याकाळी 6ला आम्ही जाणार आहोत, एक चहा पिऊन जाऊ आपण. आला तो मित्र 5:30-5:15 झाला. गप्पा बिप्पा झाल्या, सगळं छान. त्यांनी त्यालाही सांगितलं नामस्मरणाने मुक्ती मिळते वगैरे वगैरे सगळं झालं. 5:45 वाजले. सुनबाई चहा ठेवा, ऑर्डर केली. आणि मित्राला काय म्हणते, बघ रथ आला बाहेर. तो गेला, जाऊन बघतो तर काय नाही. कसला रथ म्हणले, तुला नाही दिसायचा, रथ आला आहे म्हणले. आता चहा घे, निघायची वेळ झाली आमची. चहा आला.
दोघांनी चहा प्यायला. बरोबर 6 वाजले. कप ठेवला, बशी ठेवली. अतिशय प्रसन्न होते. चल म्हणाले मित्रा, येतो आता. नमस्कार केला, ठक्कन मान टाकली, संपला विषय. दादा काय आहे ही मुक्ती आहे. ह्याला म्हणायचं विमान येणं. आजही येतात. तुकाराम महाराज तर सशरीर वैकुंठाला गेलेले आहेत. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. इतकं सुद्धा नामस्मरणाच्या जोरावर करता येतं. हा नामाचा महिमा आहे. आपल्याला कळतच नाही महाराज नामाचा महिमा. नामाच्या जोरावर वाटेल ते करता येतं, वाटेल ते. अगदी मी अनुभवाने सांगतो. नराचा नारायण होतो ही गोष्ट अगदी सत्य आहे. एवढं भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे महाराज. जे मनात येईल ते तुम्ही करू शकता चांगलं. हे भगवंताच्या नामाची ताकद आहे. असे भगवंताची नामाची ताकद काय आहे हे भागवतामध्ये प्रत्येक प्रसंगामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण वळूया 8व्या स्कंदाकडे. 8व्या स्कंदामध्ये पहिली कथा कुठली आलेली आहे माहिती आहे? गजेंद्र मोक्षाची कथा आहे पहिली. गजेंद्र मोक्ष. गजेंद्र म्हणजे हत्ती. हत्तीचा राजा होता गजेंद्र. तो आपल्या सगळ्या मित्र मैत्रिणी, फॅमिली, पत्नी सगळ्या त्याच्या जेवढ्या होत्या म्हणजे हत्तींनी, सगळ्या हत्तींचाच तो ग्रुप सगळं असे मिळून एका सरोवरात स्नान करण्यासाठी उतरले होते. छान स्नान चाललं होतं. सोंडेने एकमेकांवर पाणी उडवणं चाललं होतं. मजा खेळ चालला होता मस्तपैकी. आणि हा खेळ जवळजवळ सकाळपासून दुपारपर्यंत चालू होता. बघा हा गंमत. इतक्या प्रेमाने सगळी मित्रमंडळी त्याचीसुद्धा त्याच्यावर सोंडेने असे पाणी हे टाकत होतात. राजा आहे तो, त्यामुळे सगळे अगदी लाडी गोडी लावत होते त्याला. सगळं चाललं होतं प्रेमाने, सगळं छान अगदी चाललेलं होतं. अचानक त्या सरोवरात एक मगर आला आणि त्या मगरीने हत्तीचा पाय पकडला. हत्तीला कळलं काहीतरी गडबड झाली म्हणून तो ओरडू लागला. ओरडू लागल्याबरोबर नातेवाईकांना समजलं, सगळ्या मित्रमंडळींना समजलं की हा फसलाय. हत्तीने जोरात ताकद लावली आणि त्या मगरीला झटकण्याचा प्रयत्न केला. पण मगर मिठी म्हणतात ना, ती इतकी पक्की होती, सुटला नाही पाय. तो खूप प्रयत्न, रक्त बंबाळ झाला. सगळ्यांना हाका मारतो, अरे या मला वाचवा, मला ओढा. सगळे मागच्या मागे पळाले. माता, पिता, बंधू, भगिनी कोणी न पवती निर्वाणी. आप्त, मित्र, सज्जन, सखे ही तव सुखाची मांडणी. येथे कुणी सोडवेना, येथे कोणी सोडवेना, एका सद्गुरू वाचोनी. कोणी कुणाचं नाही महाराज, आपलं कोणी नाही. भलत्या भ्रमात जगू नका, हे सुद्धा अनुभवाने सांगतो आहे. अगदी ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणाले. काय म्हणाले? ये साते आलिया, ये साते म्हणजे बाळा, साते म्हणजे बाळा. ये साते आलिया गोळगा शारंग धरू. प्रेमाने आळव भगवंताला. ये साते आलिया, संसाराला आलायस ना, ये साते आलिया ओळगा शारंग धरू. नाही तरी संसार वाया जाईल रया. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, मृगजळवत वाया जाईल रया. विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली, अभराची सावली जाईल रया. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, मृगजळवत वाया जाईल रया. ज्ञानदेव म्हणे स्वप्नाचे चेईले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहले, स्वप्नीचे चेईले जाईल रया. उठल्यावर स्वप्न राहतं का? नाही. स्वप्नीचे चेईले जाईल रया. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, मृग जळवत वाया जाईल रया. आई किती प्रेम करते मुलांवर. आईसारख्या प्रेमाचं कुठे आहे उदाहरण? कुठे नजरे आड गेली तर आई लगेच किती काळजी करते. लग्न झालं मुलीचं की काय म्हणते, आता तिथंच राहायचं, इथं यायचं नाही. अगं आई मला त्रास होतो. निस्तर तुझं तू, ते तुझं खरं घर आहे. आपण एक विचार पडतो, एवढं माझ्या आईचं माझ्यावर प्रेम अचानक कसं काय? अगं नियम आहे तो. तुम्ही परकं धन आहात तुम्ही, दुसऱ्याच्या घरचं. हे ऐकायला मिळतं आपल्याला तेव्हा मग प्रश्न पडतो, प्रेम कुठे गेलं? प्रेम नाही कुठे जात. रिॲलिटी काय आहे बघा, फॅक्ट काय आहेत. कोण आहे तुमचं? कोण आहे तुमचं?
मुलगा मुलगा तुमचा आहे, लग्न करून द्या बरं. मग सांगा कोणाचा आहे, त्याच्या बायकोचा आहे की तुमचा आहे? प्रत्येकावर वेळ येते, ही प्रत्येकावर येते. हे बघा, मुलाचं चुकत नाही किंवा त्या आईचं चुकत नाही, हा संसाराचा धर्म आहे की येथे प्रत्येक जण आधी आपला विचार करतो, मग दुसऱ्याचा विचार आहे. आपणही तेच करतो महाराज. आपण म्हणतो नाही नाही, आम्ही दुसऱ्यांचा विचार करतो, खोटं आहे. चिंतन करा, चिंतन करा काय चाललंय. कुठेतरी आधी आपल्याला आपला विचार येतोच, दुसऱ्याचा विचार येत नाही असं नाही म्हणा, येतो. आपण करतो दुसऱ्याचा विचार. खोल चिंतन करा आणि तुमची उत्तरं तुमच्याकडे ठेवा. पण हे फायनल सांगतो तुम्हाला मी, आपण आपला विचारच करतो. मी दुःखी कशामुळे आहे? माझ्यामुळे नाही आहे. ती असं बोलली म्हणजे मग काय झालं? ती बोलली तर तिला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलू दे ना. मला नाही आवडलं, कळलं का? काय आहे विचार कोणाचा आहे? माझा आहे. त्यांचा विचार असता तर जाऊ दे ना, बोलू दे ना, असं झालं असतं. असं होतं का? विचार कोणाचा आहे? ते सामान इकडचं तिकडेच ठेवायला पाहिजे, कपाटातच जायला पाहिजे ते. अगं पण असू दे की, मी आता थकलोय, आलोय घरी, ठेवलंय तिथे. नाही नाही, मला नाही आवडत, मला. बघा आपले शब्द कुठून येतात आणि कसे असतात. कोणाचा विचार आहे हो? प्रेम म्हणता? प्रेम प्रेम स्वतःवरच आहे महाराज. हे संसारातलं प्रेम खोटं आहे. ज्या दिवशी बघा तुम्ही 99 गोष्टी समोरच्याच्या मर्जीप्रमाणे करा आणि एकच गोष्ट विरुद्ध करा, काय होतं बघा. गुरगुरतो की नाही समोरचा. असं कसं केलं, अगदी अत्तर पित्तर पाणी भाजून टाकतो तो मनुष्य, नाही का? काही तुमच्या आईने शिकवलं नाही, हेच नाही केलं, तेच नाही केलं. मग तुमच्या आईने काय तुम्हाला शिकवलं? एकदम रस्त्यात असं भांडण ऐकत चाललं होतं मी. ते नवरा बायको दोघं चालले होते. तो नवरा भरपूर बडबड करत होता आणि काय म्हणला, काय तुला अजिबात अक्कल नाहीये? ती पटकन काय म्हणली, तुम्ही मोठा शहाणपणाचा ढीग. गप्पच बसला तो. मला हसायला आलं, मी हसल्यावर त्यांचं लक्ष गेलं की हा ऐकतोय, पण ते गप्प बसल्यावर. काय असतं प्रेम करतात तर एकमेकांवर डाफरता कसे? याचं कारण आहे, आपलं प्रेम स्ववर अवलंबून आहे, आपल्यावर अवलंबून आहे. चांगलं असलं तर प्रेम, वाईट नाही. बघा माणसं बोलतात माझ्यासारखा वाईट कोणी नाही म्हणतात की नाही, असं कर, नाही तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही. तिने म्हणायला पाहिजे बरोबर आहे, खरं बोललात. कळलं की नाही? हे एकमेक संवाद बघा, आपण कसे नकळत खरं बोलून, हा मग तुम्ही अजून मला बघितलेलं नाही, मी काय काय करू शकते. अरे बापरे, बघा काय आहे, काय चाललंय. आहे का प्रेम? संतांचं आपल्यावरचं प्रेम खरं असतं. संत काय म्हणतात, आम्ही तुमच्या हिताचं सांगतो, योग्य वाटतं तर करा, नाही सांगितलं नका करू, पण आपटून रडत आला तरी मी स्वीकारणारच. अख्ख्या जगाने जरी तुला सोडलं तरी मी तुला सोडणार नाही, महाराजांचं वाक्य आहे. तू माझ्या म्हणण्याप्रमाणे वाग, नाही तर नको. हे संतांचं प्रेम आहे. आपलं काही चुकत नाही आहे. आपण देहबुद्धीत असल्यामुळे आपण आपलाच विचार करणार अगोदर, नंतर दुसऱ्याचा विचार येणार. आपल्याला परमार्थ करायचा आहे म्हणजे काय? संतांच्या सारखं निस्वार्थी होण्याचा प्रयत्न करायचा आहे, तो अभ्यास करायचा आहे. तो अभ्यास केल्यानंतर हे जमायला लागेल आपल्याला, आपल्यालाही दुसऱ्याचा विचार करता येईल. पण ते गुण येण्यासाठी दैवी संपत्ती आतमध्ये यायला पाहिजे ना, ती येण्यासाठी अभ्यास आहे. परमार्थ म्हणजे अभ्यासच आहे. लक्षात आलं तुमच्या? मग ते सगळे नातेवाईक लांब पळाले. नातेवाईक हे लांब पळण्यासाठीच असतात, कळलं? तुम्ही पत्रिका पाठवली ना लग्नाबिग्नाची, आपल्या मुलीचं लग्न जमलं, आपल्याला फार आनंदी आहे, आपण पत्रिका पाठवतो. तुम्हाला काय वाटतं, नातेवाईकांना आनंद होतो? होत असेल, माझं काही म्हणणं नाही, पण एक फॅक्ट सांगतो तुम्हाला. ते पत्रिका उघडून पहिलं काय बघत असतील? त्या नवऱ्याचंही नाव बघत नाहीत, त्या बायकोचंही नाव बघत नाही, माझं नाव छापलंय की नाही पहिलं ते बघतात बघा. आणि त्याचा क्रम जरा बदलला, खालचं वर झालं, रुसवा फुगवी इथून सुरुवात होते. लग्नाची सुरुवात तिथूनच होते. सगळे रुसवा, हे ते मान पान, इथूनच सगळ्याची सुरुवात असते. बा त्यांना काय पडलं नाही. तुमच्या घरात काही चांगलं झालं तर त्याच्यात खोडा कसा घालता येईल याचा विचार नातेवाईक करतात. आणि तुमच्या घरावर संकट आलं, अजिबात विचारणार नाही, ढुंकून बघणार नाहीत तुमच्याकडे. जरा कर्ज होऊ देत, माझं जरा लोन फेडता का विचारा नातेवाईकांना. काय म्हणतात, आमचंच कमी आहे, आमचं आम्हालाच पुरत नाही, अशी उत्तरं येतात बघा.
आणि ते चांगलं कार्य घडू दे, सांगितलं नाहीस, बोलवलं नाहीस. बघा कसे शब्द असतात. हे नातेवाईक हे जगाचं खरं स्वरूप आहे महाराज. भ्रमात नका जगू. आम्हाला सगळे आहेत, सगळे आहेत. कोण नाही आहे. एक अक्कलकोटला बसलाय तो एक आहे, गोंधळात बसला तो एक आहे, आळंदीत बसलाय तो एक आहे, देहूत बसलाय तो एक आहे. संतच आपले आहेत, बाकी आपलं कोण नसतंय. कोण नसतंय आपलं. हां, आणखी त्याच्या खालोखाल, मग आता खालोखाल नवरा बायकोला फक्त नवरा बायकोच असतात. आपली भांडणं तिसऱ्याला सांगू नयेत. किती भांडणं झाली तरी, किती तो दुष्टपणाने वागला तरी ते भांडण तिसऱ्याला सांगायचं नाही. नवऱ्याने आपल्या आईवडिलाला सांगू नये, बायकोने आपल्या आईवडिलाला सांगू नये. आपापसात निस्तारा. ते काय भांडी कुंडी डोक्यात मारायची ती मला, पण बाहेर सांगायचं नाही. कारण बाहेरचं जग तुमचं फोडता कसं येईल, तोडता कसं येईल आणि मजा कशी घेता येईल एवढंच बघत असतं. फार सावधान. म्हणून आपल्या घरातली झाकली बूट सव्वा लाखाची, बाहेर घरातली बातमी जाता कामा नये. विशेष तरुणांना आपल्या आईवडिलांची कंप्लेंट मित्रमैत्रिणींकडे करायची नाही. कधीच करायची असेल ना महाराजांजवळ करावी. महाराज तिकडं सूत्र हलवतात सगळे, पण मित्रमैत्रिणींना सांगू नये. मजा करतात सगळे बाहेर, आपल्याला कळत नाही. आपल्या मागे सगळे मस्करी करत असतात आणि भडकवण्याचेच कामं करत असतात. बरोबर. मग तू अशी उत्तर दे, तू तशी उत्तर दे, आम्ही नाही ऐकून घेत, आम्ही अशी उत्तर. बिघडलं, संपलं. संगत फार महत्त्वाची आहे. रावण ब्रह्मज्ञानी झाला होता, ब्रह्मज्ञानापर्यंत पोचला होता. बिघडलं कुठे? संगत बिघडली. सगळ्या राक्षसांची विचित्र संगत. आणि त्याने इतका खाली आला तो की रामाला येऊन त्याला मारावं लागलं. संगतीचा परिणाम फार असतो. म्हणून एक तर चांगल्या संगतीत राहा, नाही तर कोणीच संगत नका ठेवू. एकटे राहा चालेल, पण संगत ठेवायची सत्संगतच ठेवली पाहिजे. मोठ्या मोठ्यांवरही संगती काम करते महाराज. हे त्या हत्तीचे नातेवाईक पळाले सगळे. कोणी त्याला येईना. तो म्हणतो, अरे आजपर्यंत तुमच्यासाठी एवढं केलं मी, आला नाही तुम्ही. संकटकाळी कठीण समय येता कोण कामास येतो. संकटकाळी कोणी नाही कामाला येत महाराज. पल्ला झाडतात म्हणतात ना, काहीतरी कारणं सांगतात, ते निघून जातात. तिकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे. गरजेला कोणी येत नाही. आणि ते सगळे नातेवाईक किनाऱ्यावर पळून गेले. तो घाबरला. आता मृत्यू समोर आला. आता काय करावं. त्याने बायकोला हात मारली. अगं प्रिय आहे, मी तुला एवढा प्रिय आहे ना, बघ माझा मृत्यू समोर आहे, मला मदत कर. तुमचं तुम्ही निस्तरा. माझा प्राण वाचव की तुमचं प्राण वाचव. अगं पण मी तुला एवढा प्रिय आहे ना. बरे होतात तेव्हा ठीक आहे, आता नाही. आता मी माझा जीव वाचवायचं बघणार. वाल्या कोळी आठवतोय ना, कसे धक्के बसले होते त्याला. आई वडील, बायको, मुलगा, कोण नाही. हे बेस आहे. आपण हा बेस विसरतो महाराज. ते आहेत, ते असतात, मी नाही म्हणत नाही आहे, पण त्याला लिमिटेशन्स आहेत. अनलिमिटेड जर कोण असेल तर तो अनलिमिटेड म्हणजे अनंत. अनंत असणारा भगवंतच आहे. त्याच्याकडूनच मदतीची अपेक्षा ठेवा, बाकी नाही. झालं. तिने पण नकार दिला, मी काही येणार नाही, वाचवणार नाही तुला. अगं ताकद आहे तुझ्यात, तुम्हाला बाहेर खेचू शकशील. मला आता एक पाय फसलाय म्हणून मी गडबड आहे नाही म्हणले. ते मी खेचले गेले तर कसं होईल, माझा मृत्यू झाला तर कसं होईल. तुम्ही आता काय तो प्रयत्न करा. बघितलं, अतिशय दीनवाणेपणाने, केविलवाणेपणाने सगळ्यांना पाहिलं महाराज. कोण कोणाचं नाही त्याला समजलं. आपलं चांगलं असेल तर सगळे चांगले असतात, जरा वेळ वाईट आली की सगळे पळतात. म्हणून हे ओळखून आधीपासूनच भगवंताचं राहावं. आणि मग सगळे आले की ते भगवंताचे लोक आहेत म्हणून त्यांची सेवा करावी, त्यांच्यावर प्रेम करावं, पण ते देवाला आवडेल म्हणून करावं. इन्व्हॉल्व झालात की संपलं. इन्व्हॉल्वमेंट भगवंताच्या थ्रू असावी. आपली डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट झाली आणि आपटलो तो फार गडबड होते. म्हणून भगवंताच्या थ्रू, ती भगवंताची माणसं आहेत म्हणून सेवा करावी, म्हणून प्रेम करावं. मग आपली अपेक्षा फक्त देवाकडून राहते, इतरांकडून नाही. तसं याला कळलं. अरे 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 जन्म वाया घालवला. ह्या लोकांच्या मागे मागे धावून यांना मदती करून, यांचे संसार सांभाळून, यांच्यावर प्रेम करून काय काय नाही केलं या लोकांसाठी. आणि हे आता मला कोणी मदत करायला तयार नाही. खरोखर आता प्राण जायची वेळ झाली, करणार काय. तेव्हा त्याला आठवलं आता भगवंताशिवाय आपलं कोणी नाही. त्याचं लक्ष तिकडे असलेल्या कमळाजवळ गेलं, त्या सरोवरातल्या. तो प्रयत्न करतच होता पाय ओढायचा, जमलं नाही. सोंड लांब केली, ते कमळ तोडलं. हे भगवान श्रीहरी,
मी तुमच्या आश्रित आहे, मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहात आणि मी तुम्हाला पूर्ण शरण आहे, माझ्याकडून हे कमळ स्वीकार करा. म्हणून त्या सोंडेने आकाशामध्ये कमळ उडवलं. ते कमळ खाली पडायच्या आत गरुडावर बसून शंख चक्र गदा आणि पद्म धारण केलेले भगवान श्रीहरी आले आणि कमळ पडायच्या आत ते झेललं महाराज. आणि भगवान म्हणले काळजी करू नकोस, मी आलोय. भगवंताने सुदर्शन घेतलं, सरकन टाकल्याबरोबर मगरीचं तोंड असं उघडलं आणि ते सुदर्शन मध्ये जाऊन बसलं. हत्तीचा पाय सुटला आणि मगराचा मृत्यू झाला. त्याचं मुंडकं उडवलं त्या मगरीचं. हत्तीचा पाय सुटला. आता पाय सुटला म्हटल्यावर नातेवाईक गोळा झाले किनाऱ्यावरून सगळे, अरे वा बरं झालं तुम्ही वाचलात, मी प्रार्थनाच केली होती तुमच्यासाठी, असं कळलं का. आले सगळे, बायको पण आली. ते म्हणले चालते वा सगळे, नेमूटपणे चालते वा, कोणी माझ्या जवळ आता यायचं नाही. आता माझा जन्म हरी उपासनेमध्ये जाणार आहे, मी श्री हरीसाठी माझं जीवन वाहिलेलं आहे. तेव्हा हरी खुश झाले आणि म्हणले तथास्तु, आता तुलाही वैकुंठाला नेतो. म्हणून त्याला स्वरूप दिलं आणि त्याला आपल्या वैकुंठाला भगवान घेऊन गेले. ती मगर म्हणाली माझं काय, मला पण आता मुक्ती पाहिजे. तुला कशाला मुक्ती, माझ्या भक्ताला त्रास दिलास तू, असं भगवान म्हणाले. तेव्हा ती मगर काय म्हणते, भगवान तुम्ही उलट आधी मला मुक्ती द्यायला पाहिजे, तुमचं परमपद मला मिळालं हवं. का म्हणले, अहो तुमच्या भक्ताचे पाय धरले मी. कळलं का, भक्ताचे जे पाय धरतात त्यांना मिळालंच पाहिजे. भगवान म्हणले वा शाबास, हुशार आहेस तू, ठीक आहे म्हणले, तुला पण आता माझ्या हातून मृत्यू झाल्यामुळे मी काय करतोय, माझ्या भक्ताचे पाय धरलेस ना, म्हणून तुला पण वैकुंठ देतो. त्या मगरीला पण वैकुंठ दिला. आता परीक्षिताने प्रश्न विचारला शुक महर्षींना की हे कोण होते, यांना कसं आठवलं, प्राण्यांना तर काय आठवत नाही, यांना भगवंत आठवला कसा. म्हणले यांचे पूर्वजन्म होते. हा जो गजराज होता, गजेंद्र, हा मागल्या जन्मी पांड्यवंशीयांचा राजा होता. त्याचं नाव इंद्रद्युम्न असं होतं आणि तो तपश्चर्या करण्यासाठी पहाडांवर जाऊन बसला होता. केस बीस वाढवून खूप तपश्चर्या करीत बसला होता. 10-12 वर्ष त्याची तपश्चर्या झालेली होती, दाढी बिडी वाढलेली होती. एकदा त्या ठिकाणी अगस्ती महामुनी आपल्या अनेक शिष्यांबरोबर आले. आता संतांना पाहून उठलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. ह्या इंद्रद्युम्नाने काहीच केलं नाही. त्यामुळे चिडून अगस्ती महामुनींनी शाप दिला. काय, अरे हत्तीसारखा एकाच जागेवर बसू नयेस, हलत नाहीस, बोलत नाहीस, चालत नाहीस, तुला शाप देतो, त्या मूढ हत्तीचीच योनी तुला प्राप्त होईल. हा शाप दिला. इंद्रद्युम्नाने प्रारब्ध म्हणून तो स्वीकार केला आणि तोच गजेंद्र म्हणून जन्माला आला होता. आता तो त्यातून मुक्त झाला. श्रीहरींच्या कृपेने मुक्त होशील म्हणून सांगितल्याबरोबर तो मुक्त झाला. आणि हा जो मगर होता, हा रुरू नावाचा एक गंधर्व होता. देवालांच्या शापामुळे त्याला मगरीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. त्यालाही उपशाप म्हणून श्रीहरींच्या हातून तुझा उद्धार होईल असं सांगितलं होतं. ती मगर या ठिकाणी मुक्त झाली आणि तो रुरू नावाचा गंधर्व आपल्या गंधर्व योनीला पुन्हा निघून गेला. येथे गजेंद्र मोक्षाची कथा पूर्ण होते. म्हणजे काय, भगवंताला शरण गेल्यानंतर भगवंत आपली लाज राखतो. म्हणून सर्व ठिकाणी सगळ्यांवर प्रेम करावं, सगळ्यांबरोबर राहावं. पण आतून मात्र हे सगळे भगवंताचे जन आहेत, त्यांनी मला हे सेवेला दिलेले आहेत म्हणून प्रेमाने त्यांची सेवा करावी आणि लक्ष मात्र भगवंताकडे ठेवावं. म्हणजे खऱ्या अर्थाने प्रेम करू शकतो आपण. तुम्ही म्हणाल खऱ्या अर्थाने प्रेम कसं, आत्ताचे जे आपण प्रेम करतोय ना महाराज, ते विथ अटॅचमेंट आहे, आसक्ती सहित आहे. आसक्ती असली की मी येतो बघा, आणि डिटॅचमेंटनी प्रेम केलं ना तर मी नाही येत, तुला जे पाहिजे ते असं येतं त्या ठिकाणी. ही डिटॅचमेंट. म्हणून डिटॅचमेंटनीच खरं प्रेम करता येतं. निरासक्ती, प्रेमाचं जे सर्वस्व आहे ना ते त्यागात आहे. तुला काय पाहिजे ह्याच्यात आहे ते प्रेम, मला काय पाहिजे याच्यात प्रेम नाही आहे महाराज. हे नेहमी लक्षात ठेवा. प्रेम आणि आसक्तीमध्ये फार फरक आहे. प्रेमच सर्वश्रेष्ठ आहे. आता गजेंद्र मोक्षाची कथा झाली. आता थोडंसं पुढे वळू. एकदा देव आणि असुर यांचा संग्राम झाला. राधे राधे. देव आणि असुर यांचा संग्राम झाला. नेहमी तो होत असतो. कधी देव जिंकतात, कधी असुर जिंकतात. ह्या वेळेला युद्धामध्ये असुर जिंकले आणि त्या असुरांचा राजा त्यावेळेला राजा बळी हा होता. बळीने स्वर्गावरती कब्जा केला आणि सिंहासनावर जाऊन बसला आणि देवाला हाकलून दिलं तिकडनं सगळ्यांनी. हे बिचारे हात हलवत परत आले.
ब्रह्मदेवाकडे आले, तिथून भगवान शिवाकडे गेले, शिवाकडून भगवान श्रीहरींकडे गेले. काय उपाय करावा, काय उपाय करावा, आपल्याला आपलं राज्य परत कसं मिळेल, स्वर्गाचं राज्य परत कसं मिळेल, याविषयी काठ्याकूट सुरू झाला. तेव्हा भगवान श्रीहरी म्हणाले, तुझं पाप आडवा आलाय, तुझा लोभ आडवा आलाय, तुझा कपटीपणा आडवा आलाय, म्हणून तुझं प्रारब्ध आहे की आता तुला राज्य मिळणार नाही. ते प्रारब्ध आहे, ते भोग. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी तुला काय ते सांगेन. पुन्हा काही वर्षांनी सगळे देव गेले श्रीहरींकडे. तेव्हा श्रीहरी म्हणाले, आता असं कर, अभिमान सोडून शरण जा. मला अहंकार आवडत नाही, अभिमान आवडत नाही. आता स्वर्गाचा राजा कोण आहे? बळी. बळीला शरण जा हे इंद्रा. इंद्र म्हणाला, भगवान मी राजा आहे, मी कसं शरण जाऊ? राजा होतास, आत्ता बळी आहे, शरण जा. आणि त्यांना काय सांगा की आपण समुद्र मंथन करूया. समुद्र मंथन एकटं आमच्या देवांकडून होणारं नाही आहे, त्याला खूप ताकद लागते. आम्हाला तुम्हा राक्षसांची पण खूप गरज पडणार आहे. त्यामुळे तुम्ही आमची मदत केली तर आपण दोघं मिळून समुद्र मंथन करूया. त्यांनी अनेक रत्न लपलेली आहेत त्या समुद्रात, क्षीरसागरामध्ये. ती रत्न बाहेर येतील, त्यातून अमृत देखील बाहेर येईल, जे प्यायल्यावर आपण सगळे अमर होऊ. राक्षसाला जरा लोभ वाटला की हां अमृत बाहेर येईल. तेव्हा बळीराजा काय म्हणाला, ठीक आहे, आम्ही युद्ध जिंकलेले आहोत, आम्ही राजा आहोत, तुम्ही काय ती सगळी तयारी करा आणि तयारी झाली की आम्हाला बोलवा, मग येतो आम्ही समुद्र मंथनाला. काही इलाज नव्हता. बरं म्हणले, आम्ही तयारी करतो, मग तयारी झाली की तुम्हाला बोलवतो. गेले इंद्रदेव भगवान श्रीहरींकडे. काय करायचं, काय करायचं? म्हटले, आता एखादा पर्वत तुम्हाला याच्यात टाकावा लागेल क्षीरसागरामध्ये, कारण तो ढवळायचा आहे ना, तो पर्वत टाकावा लागेल. तो पर्वत टाकल्यानंतर मग दोरी आणावी लागेल त्या तो पर्वत असा घुसळण्याकरता. ठीक आहे, आता काय करणार? मंदराचल पर्वत आणला आणि तो पाण्यात टाकला त्या क्षीरसागरामध्ये. आता क्षीरसागर एवढा प्रचंड मोठा होता की तो असा खालीवर व्हायला लागला, मंदराचल पर्वत. म्हणून भगवंतांनी कासवाचं रूप घेतलं, कुर्मा अवतार, आणि त्या रसातळाला गेले क्षीरसागराच्या आणि आपल्या पाठीवरती तो मंदराचल पर्वत धारण केला. आलं लक्षात? मग तो आता असा पक्का राहिला. आता तो त्या लहरींनी हलत नव्हता, ज्या सगळ्या हे यायच्या ना पाण्याचे लाटा, त्याच्याने तो हलला नाही, असा फिक्स राहिला, बरोबर राहिला. आता घुसळायचा कसा? म्हणून वासुकी नागाची दोरी केली. वासुकी नाग सगळ्यात मोठा आहे, तो नागांचा राजा, त्याची दोरी केली. ती दोरी गुंडाळली पर्वताला आणि असा असा घुसळायचं. आता तो पर्वत वरून असा इकडे तिकडे हलायला लागला, खालून बसला, वरून हलायला लागला. भगवान श्रीहरींनी वरून आपला हात असा दाबून धरला. आता एकदम घट्ट झाला तो पर्वत आणि छान घुसळता येऊ लागला. सगळी तयारी झाली. आता राक्षसांना बोलवायचं होतं. भगवान श्रीहरी म्हणले, जा बोलवून आणा सगळ्या राक्षसांना, आता समुद्र मंथन करायचं. ते गेले राक्षसांना बोलवायला. आले सगळे राक्षस आणि म्हणले, आता घुसळायची दोन बाजू आहेत, एक बाजूला देव आणि एक बाजूला आम्ही राक्षस. ठीक आहे म्हणले, सगळे उभे राहा, इकडे तिकडे इकडे तिकडे. भगवान श्रीहरी इंद्रदेवाला काय म्हणाले, इंद्रा नागाच्या तोंडाकडे उभे राहा. तो म्हणले, भगवान तोंड घुसळताना त्या नागाच्या तोंडातनं विष बाहेर येईल, ते आमच्या अंगावर पडेल, भाजू आम्ही. भगवान म्हणले, अरे इंद्रा कधीतरी ऐक रे, तुझ्या भल्याचंच सांगतोय मी, तुम्ही सगळे तोंडाकडे उभे राहा. ठीक आहे म्हणले भगवान, तुम्ही सांगता, आम्ही तोंडाकडे उभे राहतो. सगळे तोंडाकडे उभे राहिले, भीत भीत सगळे देव. आणि हे राक्षस आपले शेमटाकडे गेले तिकडे. भगवान श्रीहरींनी खुणवलं कोणाला? नारदांना. जा बघा जरा, लीला करा तुमच्या. नारद महामुनी गेले राक्षसांकडे, नारायण 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 नारायण. राक्षस म्हणले, काय झालं नारद मुनी, काय करायला? अहो म्हणते, बघा मी तुमच्या भल्यासाठी इथे आलो. हा श्रीहरी मोठा लबाड आहे, त्याने सगळ्या देवतांना बघा नागाच्या तोंडाकडे उभं केलं आहे. तुमचं काही मान सन्मान आहे का नाही? तुम्ही युद्ध जिंकलात, तुम्ही तोंडाकडे असलं पाहिजे, त्यांना शेपूट द्या ना, तुम्ही काय मागच्या बाजूला उभे राहत आहे. टाकल्या त्यांनी दोऱ्या. राक्षस मूर्खच असतं तर ते टाकल्या दोऱ्या आणि ते काय म्हणते, आम्ही काय करणार नाही समुद्र मंथन. का म्हणजे काय झालं? म्हणजे युद्ध आम्ही जिंकलोय, आमचा मान मोठा आहे, आम्हाला तिकडे तुम्ही शेपटाकडे कसं काय उभं करू शकता, आम्ही तोंडाकडे जाणार. तेव्हा इंद्राच्या लक्षात आलं काय ते, कारण जर नंतर म्हटलं असतं तर गडबड झाली असती. श्रीहरी म्हणजे हरकत नाही, तुम्ही जिंकलात,
या तुम्ही तोंडाकडे, आमचं काही म्हणणं नाही. देव माझा ऐकते, जा रे एवढ्या शेपटाकडे उभे राहा तुम्ही. तेव्हा हसत हसत इंद्रादिक सर्व देवता शेपटाकडे गेले आणि हे तोंडाकडे आले. आता चालू करा म्हणाले समुद्रमंथन. जेव्हा समुद्रमंथन सुरू झालं आणि ते विष बाहेर पडायला लागलं, अंगावर झोंबायला लागलं, तेव्हा राक्षसांना कळलं की याने काही युक्ती केली आहे. पण आता काही बदलू शकत नाही. आता आम्हीच मोठ्याने मागून घेतलं होतं, तर आम्हीच काय नाही म्हणणार. याच्यामुळे ते सहन केलं राक्षसाने. सुरू झालं समुद्र मंथन सुरू झालं. एक 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 रत्न, अगदी माणिक मोती हे सगळं बाहेर यायला लागलं. बघा सगळे रत्न बाहेर यायले, गोमेद बाहेर यायला लागला, सगळी जी नवरत्न असतात ना ती सगळी बाहेर आली. कौस्तुभमणी बाहेर आला, तो भगवान श्रीहरीने घेतला आणि आपल्या कंठी धारण केला. उच्चैश्रवा नावाचा घोडा त्यातून बाहेर आला. त्या समुद्र मंथनातून तो कोणी घेतलेला आहे, बळीराजाने आपल्याकडे घेतलेला आहे. रत्नसुद्धा काही देवांना वाटली, काही राक्षसांना वाटली. असं चालू असतानाच समुद्रातून लक्ष्मी मातेचा प्रादुर्भाव झाला. सागराची कन्या आहे ती लक्ष्मी माता, जी वर आली त्या ह्याच्यातून समुद्र मंथनातून. तिने हातात हार घेतला होता. मी वर शोधते आहे, मला अनुरूप असा वर पाहिजे आहे, मला लग्न करायचं आहे. सगळे ती इतकी मैया सुंदर होती की सगळे दानव राक्षस मागे लागले, देव मागे लागले, साधू मागे लागले. तेव्हा नारद मुनी पटकन आले, ते नमस्कार केला. म्हणले मैया आजपासून तू माझी मैया आहेस, त्यामुळे आता मी सांगतो तुला काय करायचं. हे बघ म्हणले, हे राक्षस आहेत, यांच्याकडे जातेस काय? छे, लोभी आहेत म्हणले. लोभी माणसाच्या घरी मी जात नाही, कळलं का? लक्ष्मी काय म्हणते, लोभी माणसाच्या घरी मी जात नाही. राक्षस लोभी आहेत, मी नाही जाणार. आणि दुष्टपणाने अनितीने वागणारे आहेत म्हणले. जिथे अनिती आहे तिथे मी राहत नाही. पैसा म्हणजे लक्ष्मी कोणाकडे टिकते हे सांगितलंय. अनिती जे वागतात त्यांच्याकडे मी राहत नाही. दुष्टपणाने दुसऱ्याला बुडवून जे वर येतात त्यांच्याकडे मी राहत नाही, त्यांच्याकडे मी टिकत नाही. मला नको राक्षस, मी नाही जाणार तिकडे. मग म्हणजे मैया इकडे, हे बघ हे देव आहेत, हे काही कमी लोभी नाही आहे. हे पण दुसऱ्याच्याच पैशावरती डोळा असतो, दुसऱ्याच्याच खुर्चीवरची यांचा डोळा असतो. आता ही श्रीहरी, आता हे भगवंतानीच चांगले, काही दैवी गुण त्यांच्यामध्ये चांगले आहेत, दैवी गुणांची संपत्ती आहे, म्हणून मी यांच्याकडे राहील. पण मला पाहिजे तसं मी नाही राहणार, मला नको आहे. मग साधू लोक आले, म्हटले मैया हे साधू, ही तर माझी मुलं आहेत, ह्यांना कशाला पाहिजे लक्ष्मी? मला जे त्यांना पुरवायचं आहे सगळ्यात श्रीमंत मी यांनाच करणार आहे, पण जेव्हा जे लागेल ते पुरवणार. अगदी बाकीच्यांसारखं समृद्धी देत बसणार नाही, अगदी पूर्ण लक्ष्मी देत बसणार नाही. त्यांच्याकडे समृद्धी असेल, समाधान असेल, आनंद असेल, ह्या रूपाने मी त्यांच्याकडे राहील. बाकी मी, त्यांनी त्यांचं डोकं बिघडेल, ते सगळं लक्ष्मी जर त्यांच्याकडे आली ते कोणी साधनाच करणार नाहीत म्हटलं, त्याच्यातच बुडून जातील ते ऐश्वर्यात. म्हणून त्यांना साधना करत ठेवायचं असेल तर मला थोडं त्यांच्याकडे, माझ्या मुलांकडे मला लक्ष देता येईल, माझ्या मुलांचं नुकसान होऊ नये याचा विचार मी करणार. त्यामुळे मला नको, ते राहू देत, माझी मुलं आहेत. म्हणजे आता मग कोण उरला? आता तुला, मी तर तुझा मुलगा आहे म्हणजे, आता तुला देव दाखवतो, चल ब्रह्मदेव दाखवले. बघ हे ब्रह्मदेव, यांच्याशी करतेस काय विवाह? छे 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 छे, हे तर माझ्या वडिलांसारखे आहेत, अगदी दाढी वगैरे वाढलेली आहे, छान जप करत बसलेले आहेत, हे माझ्या वडिलांचे स्वरूप आहेत, म्हणून मी त्यांना त्यांच्याशी नाही विवाह करत. नमस्कार केला. मग दाखवले देवादिदेव महादेव, भस्म लावलेलं, नाग आणि वैराग्यवान. लक्ष्मी आता म्हणले नको, हे माझ्या भावासारखे आहेत. म्हणले नाही, माझे भाऊ आहेत, मी नाही त्यांच्याशी विवाह करणार. मग झालं, तिथेही नमस्कार केला आणि भगवान शिवाने सुद्धा आशीर्वाद दिला. आता एक राहिलं आहे म्हणले, ते दाखवतो नमुना, कोण आहे तो बघ म्हणले आता. आणि लक्ष्मी मातेला पुढे आणलं आणि शेषशय्येवरती आमचे भगवान सुंदर असे पहुडलेले होते. किती सुंदर दिसत होते महाराज, नीलवर्ण श्यामवर्ण, अगदी कुंडल विंडल, अगदी छान स्मित हास्य करत, शंखासारखा गळा, शंख चक्र गदा पद्म असं धारण केलेलं, इतके सुंदर, इतके सुंदर. लक्ष्मी मातेला आवडले ते. हां, मस्त सजून धजून राहतोय, छान राहतात, हे मस्त आहे, ते मला आवडले. पण त्यांच्याकडे पाहिल्यावर भगवंतांनी नाटक बघा, तोंड फिरवून घेतलं. आता इगोवर आलं ना ते. लक्ष्मी मातेला असं वाटलं, मी इतकी सुंदर, हे काय स्वतःला जास्त सुंदर समजतात काय, मला बघून तोंड फिरवून घेतलं. इथे माझे एवढे चाहते आहे, त्या राक्षसांकडे मी गेले नाही, त्या देवतांकडे गेले नाही, त्या साधूंकडे गेले नाही, आणि हे माझ्याकडे बघून तोंड फिरवतात. आता मला हेच पाहिजे लग्न, आता मी यांच्याशीच लग्न करणार. कळलं काय? एक तर मनाने आवडतच होते, वर असं वागल्यामुळे जरा अजून चिडली मैया, यांच्याशीच लग्न करणार म्हणाले. ते असेच नवरा बायको निवडून घेतात बघा एकमेकांना, ज्याच्याशी पटत नाही ना त्याच्याशीच लग्न करायचं असतं. गंमत असते सगळी. आणि झालं, मैया गेली आणि तिने भगवंताला नमस्कार केला. म्हणजे भगवान, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे, माझ्याशी परवडणार आहे का? म्हणजे मी एका जागी टिकत नाही,
माझ्या भक्ताने मला हाक मारली की मी तिकडे जाणं माझं काम असतं. अवतार धारण करावे लागतात, धावावं लागतं. फार व्याप आहे माझ्या डोक्याला. भगवान किती त्रास असतो, तुला कसं कळणार ते? काय तू माझ्याशी लग्न करून काय मिळवणार ते मला माहीत नाही. मला तुमच्याशीच लग्न करायचं आहे. या जगात सर्वांग सुंदर असे आपणच आहात आणि मला तुम्ही आवडता. मला तुमच्याशी विवाह करायची परवानगी द्या. मला तुमच्याशीच विवाह करायचा आहे. अच्छा, तुझा निर्णय झाला आहे पक्का? हो म्हणले, माझा निर्णय झाला आहे. बरं म्हणले, करूया लग्न, पण एक अट आहे. तू म्हणशील आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर इकडे या, तिकडे या, इकडे जाऊया, तिकडे जाऊया, मी राहीन तुझ्याबरोबर व्यवस्थित, तो प्रश्न नाही. पण माझा पहिला धर्म माझा भक्त आहे. माझा भक्त मला केव्हाही हाक मारतो आणि त्याने हाक मारलं की त्याच्याकडे जाणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. त्यावेळेला तुझी सगळी कामं असतील ती बाजूला ठेव, ते नाही मला माहिती. इथे माझी असंख्य मुलं आणि असंख्य मुली, ही सगळी प्रजा, ही सगळी माझी मुलं आहेत, माझी पोरं बाळं आहेत, ती माझी भक्त आहेत. त्यांनी हाक मारली की त्यांच्याकडे धावणं हे माझं पहिलं काम आहे. म्हणून तू म्हणशील की आता जाऊ नका, उद्या जा, आता माझ्याबरोबर बसा, असं होणार नाही. ते तुला मान्य असेल तर लग्न. ठीक आहे म्हटले प्रभू, मला मान्य आहे. त्यांना बरं वाटलं, अरे वा छान आहे. मग झालं, लग्नाला सुरुवात झाली. नारद मुनी ब्रह्मदेवाने गाठ बांधली, अगदी सगळे वाद्य वगैरे वाजायला लागली. ते राक्षस आणि देव आणि साधू तिथे होते. मंगलवाद्य वाजून श्रीहरीचा आणि भगवान माता लक्ष्मीचा विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला. फुलं उधळली त्यांच्यावरती. आता लक्ष्मी माता काय म्हणते, भगवान लग्न झाल्यानंतर नवऱ्याने नवरीला काहीतरी द्यायचं असतं, पहिलं गिफ्ट, काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे. मग म्हटले काय पाहिजे तुला? मला तुमच्या चरणांची सेवा हवी आहे अखंड, मला तुमची चरणसेवाच करायची आहे. भगवान म्हणले तथास्तु, चालेल. आणि हसल्या. का ग हसलीस? मगाशी म्हणला होतात ना, जिथे बोलवतील भक्त माझे मी तिथे जाईन, तुझं ऐकणार नाही. तुमचे चरणच मी ताब्यात घेतले, आता पुढे जाता. कळलं? अगं हुशार आहेस की म्हणले. तसं नाही भगवान, जो चरण सेवा करतो तो श्रेष्ठ भक्त असतो. म्हणून तुमचा भक्त पहिली मीच आहे आता, त्यामुळे तुम्ही माझ्याबरोबरच राहणार, आणखी कुठे जाणार? हसले भगवान आणि म्हणले काळजी करू नका, तुमच्या भक्ताचं सेवा मी पण करेन, मी पण तुमच्या भक्ताकडे जास्त लक्ष देईन, तुम्ही काही काळजी करू नका या बाबतीमध्ये. आणि मग तो विवाह संपन्न झाला, छान झाला सगळं. पुन्हा समुद्र मंथनाला सुरुवात झाली. आता हलाहल विष बाहेर आलं महाराज. हलाहल विष बाहेर आलं आणि सगळे सरकले. सगळ्यांनी त्या नागाच्या दोऱ्यात टाकल्या, मागे सरकले. हे कोण घेईल? समाजातलं विष हे फक्त शंकरच पचवतो. समाजातलं विष म्हणजे काय माहिती आहे का? समाजाकडून झालेली निंदा, समाजाकडून झालेले खोटे आरोप, समाजाकडून झालेला प्रचंड अपमान, हे जो पचवतो ना महाराज, त्याला शंकर म्हणतात. तो शंकरच आहे. समाजाचं विष पचवून सुद्धा आनंदी राहणारा आणि देवाचा महाप्रसाद अशा भक्तालाच मिळतो. आणि कोणी घ्यायला तयार नाही हलाहल विष. देवादी देव महादेव पुढे आले. म्हणले भगवान श्रीहरीने म्हणाले हे मला घेऊ द्या. भगवान श्रीहरी म्हणले नाही महादेव, तुम्ही माझे भक्त आहात, माझ्या मुलासारखे आहात. कोण वडील आपल्या मुलाला विष पाजेल? नाही, ते मी ग्रहण करायला चाललोय. म्हणले प्रभू कृपा करा, माझ्यावर दया करा. सुख हा प्रसाद आहे तुमचा, दुःख हा तुमचा महाप्रसाद आहे, तो मला द्या. महाप्रसाद मला हवा आहे. हट्ट इतका ऐकेच ना महादेव. तेव्हा नाईलाज असतं. भगवान श्रीहरी म्हणून ठीक आहे, आपण विष प्राशन करा. ते हलाहल विष देवादी देव महादेवाने घेतलं, वरती पाहिलं आणि गटगट 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 सगळं प्यायला सुरुवात केलं. आता भगवान विष्णूंना समजलं की हे आता त्रास होणार, यांना भाजणार. पटकन भगवान श्रीहरी धावले आणि शंकराच्या कानात अनुग्रह देऊन मंत्र सांगितला, श्रीराम जय जय राम. तो मंत्र गेल्याबरोबर मुखातून मंत्र सुरू झाला शिवाच्या. त्यांचा मंत्र जे आराध्य आहे ते राम आहे आणि त्यांचा महामंत्र हाच आहे, श्रीराम जय राम, श्रीराम जय जय राम. या महामंत्राचा परिणाम असा झाला की विष बाधलंच नाही. ते विष आत गेलं पण त्रास झालाच नाही. आता काय झालं, विष तोंडातून आतमध्ये चाललंय,
गळ्यातून इथे हृदयापर्यंत आलं, पण हृदयात रामनाम घेतल्याबरोबर राम विराजमान झालेले होते. त्यामुळे विष रामापर्यंत कसं जाईल, ते उलटं फिरलं तोंडातून बाहेर पडायला, पण तोंडामध्ये रामनाम होतं. आता विषच फसलं आणि ते इथं येऊन अडकून बसलं आणि विषच प्रार्थना करू लागलं की मला सांभाळा, मला सांभाळा. राम नामाने विषसुद्धा सांभाळलं जातं. त्या विषाचंही कल्याण होतं. इतकं अमृतापेक्षाही त्याचं नाव गोड आहे. ते आहे श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचं नाव इतकं महान आहे महाराज. आणि इथे गळ्यात ते फसलं, कंठ निळा झाला. आणि बघा देवतांची एकात्मता कशी असते. भगवान शिवाचा कंठ निळा झाला आणि भगवान श्रीहरी पूर्ण निळे झाले. भक्ताचं त्यांनी घेतलं, ते पूर्ण निळे झाले. म्हणून भगवान शंकराला नीलकंठ असं नाव पडलं. आणि त्या दोघांनाही भगवान विष्णू आणि शंकराला एक कॉमन नाव पडलं आहे. काय, ते विष्णूचं नाव आहे, पण शंकराला आणि विष्णूला दोघांनाही म्हणतात. आणि माझं भाग्य थोर आहे, निळा असा जो ईश्वर निलेश असं त्याचं नाव झालं. आणि भगवंताच्या कृपेने माझं तेच नाव आहे. असं दोघांनाही भगवान श्रीहरी पूर्ण निळे झाले, भगवान शंकर नीलकंठ झाले. विषाचा प्रश्न सुटला. आता सगळ्यांना जे हवं होतं ते पुन्हा मंथन सुरू केल्यानंतर भगवान धन्वंतरी प्रगट झाले आणि त्यांच्या हातामध्ये होतं अमृत. जे अमृत प्यायल्यावर सगळे अमर होणार होते. ते अमृत हातात लागलं महाराज. झालं, सगळ्यांनी आपल्या दोरा टाकल्या. साधू धावले त्या अमृताकरता, देव धावले अमृताकरता, राक्षस धावले अमृताकरता. साधू थोडे धावले, जाऊ दे ना म्हणले, आपल्याला नाम दिलंय ना त्यांनीच आपण अमृत. साधू धावले, देवाला ते अमृत पाहिजे होतं. देव धावले, दानव धावले, म्हणजे राक्षस धावले. राक्षस तामसी होते म्हणून ते लोभ जास्त असल्यामुळे जास्त जोरात धावू शकले. देवाला त्यांनी मागे टाकलं आणि धन्वंतरीच्या हातातून त्यांनी ते अमृताचं जे मडकं होतं ते उचललं. जो माठ होता, कलश, अमृत कलश, तो उचलला आणि लांब पळून गेले. देवांना वाटलं गेलं अमृत आता आपल्या हातून, आता राक्षस अमर होणार आणि सगळं हातातून जाणार. दुःखी होऊन देव हात हलवत परत आले भगवान श्रीहरींकडे आणि प्रार्थना केली, भगवान अमृत गेलं त्यांच्या हातामध्ये, आम्ही तरी नीतीने वागणारे आहोत, ते राक्षस अनीतीने वागणारे आहेत. त्यांनी जर अमृत पिऊन ते अमर झाले तर जगाची परिस्थिती कठीण होऊन जाईल. कृपा करा, आपण पालनहार आहात, पृथ्वीला आपण सांभाळता, कृपा करा कृपा करा कृपा करा. भगवान श्रीहरी म्हणले काळजी करू नका, मी बघतो. आणि असं म्हणता क्षणी एक सुंदर अशी स्त्री त्या ठिकाणी प्रगट झाली. ती दिसायला म्हणे इतकी सुंदर होती, हालचाली तिची इतकी सुंदर होती. बघितल्या क्षणी सगळे मोहात पडले, सगळे देव मोहात पडले आणि तिच्या जवळ जाऊ लागले. तेवढ्यात इंद्राने सांभाळले, हे थांबा, स्त्री नाही आहे ती, भगवान श्रीहरी आहेत ते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे बापरे, श्रीहरी. ते म्हणजे भगवान ह्या अवताराचं नाव मोहिनी असं सांगितलं. आणि खरोखर ती इतकी सुंदर होती, सगळ्या देवतांनी नमस्कार केला. तिच्या पायामध्ये पायल होते, असे छम 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 करत वाजवत. केसामध्ये फुलं माळलेली होती. ती धावायची तेव्हा फुलं अशी खाली पडायची आणि अतिशय लाजत लाजत हसून हसून छान चेंडू खेळत 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 ती त्या जंगलात जायला लागली. एका जंगलात वृक्षाच्या मागे मागे वृक्षाला असा हाताने धरून गोल गोल असे छान हावभाव करीत मस्त गोल फिरू लागले वृक्षाभोवती. हे दृश्य देवाधिदेव महादेवांनी कैलास पर्वतावरून पाहिलं. तेही मोहित झाले, तेही पृथ्वीवर खाली आले आणि तिच्या मागे 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 झाडाच्या फिरू लागले. आणि 15-20 मिनिटं झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं हे श्रीहरी आहेत. गप्प बसले आणि पुन्हा कैलास पर्वतावर आले. पार्वती माता बसल्याच होत्या. या झालं का म्हणलं, आता बसा. ते म्हणले अगं पार्वती, तुला काय सांगू, हे इतके नटखट आहेत म्हणले भगवान श्रीहरी, आमच्या सारख्यांवर माया टाकतात, सामान्य माणसाचं काय होईल, ते काही खरं नाही म्हणले. याला नमस्कार करणंच बरं आहे. भगवान श्रीहरी हसले. ती मोहिनी जी निघाली, ते राक्षस ज्या ठिकाणी गेले तिथे मोहिनी आली. छम 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 छम. सगळे राक्षस बघायला लागले, कोण इतकं सुंदर रूप पाहिलं नाही. असे थांबले राक्षस. त्यांनी विचारलं, देवी तू कोण आहेस? मी मोहिनी आहे, माझं नाव मोहिनी आहे. इथे फिरत फिरत कुठे आलीस? गंधर्व लोकातनं आलीस का? तसंच समजा हवं तर. पण इथे कशासाठी आलीस? मी माझ्यासाठी विवाहाला स्थळं शोधते. मी हे सगळं बघितलं की अमृताचा कलश तुम्ही घेऊन आलात, म्हणजे मला पराक्रमीच पाहिजे, माझा नवरा पराक्रमी पाहिजे. हे देव काय पराक्रम आहे का त्यांच्याकडे?
काही एक साधा कलश मिळवता आला नाही म्हणले, मला तुम्ही खरे पराक्रमी वाटताय म्हणून मी तुमच्या मागे मागे इथपर्यंत आले. तुमच्यापैकी कोणाशी लग्न करू, कोण सुंदर आहात, सगळ्यांना वाटतं आपल्याशी लग्न करायला पाहिजे, आपल्याशी लग्न करायला पाहिजे. मी एकापेक्षा सगळ्यांशी सुद्धा लग्न करू शकते, पण नको. ते इतके प्रभावित झाले, का नको म्हणतेस, का नको. हे बघा, मला माझा नवरा जो आहे तो नीतिमान पाहिजे, प्रामाणिक पाहिजे, सगळं व्यवस्थित करता आलं पाहिजे. आता बघा, देव आणि राक्षस दोघांनी मिळून तुम्ही समुद्र मंथन केलं ना, मग जे मिळालं ते अर्ध अर्ध वाटून घ्यायला हवं ना, ही नीती आहे. त्याप्रमाणे हे अमृतसुद्धा दोघांकडे जायला पाहिजे की नाही, ही नीती आहे. हे नीतीने जो वागेल मी त्याच्याशी विवाह करेन. ते इतके मोहित झाले होते. असं कर मोहिनी, तू हा कलश तुझ्या ताब्यात घे आणि तुला वाटेल तसं आम्हाला वाटतं, चालेल, आम्हाला काही फरक पडत नाही. असा कुणावर विश्वास टाकू नये एकदम. मी का तुमच्या ओळखीची का पाळखीची आहे? कशाला मला कलश देताय आणि काय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवताय? मी जर श्रीहरी असेल तर, बघा, मी जर देव असेल तर, आणि मी सगळं अमृत देवांना दिलं आणि तुम्हाला दिलं नाही तर. पण माया किती जबरदस्त आहे बघा. त्यांनी सत्य सांगितलं, पण ते नाही 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 मोहिनी, तसं नाही, तसं नाही. तू इतकी सुंदर आहेस, इतकी नाजूक आहेस, तुझ्या मनातही असं पाप येणार नाही आणि असं तुझ्या मनालाही शिवणार नाही, तू न्याय करशील अशी आमची खात्री आहे. बघा बरं, हो हो नक्की, घे कलश घे. कलश घेतला. मोहिनीच्या मागे 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 सगळे आले, पंगत बसवली. इकडे राक्षस, इकडे देवता. आता श्रीहरी आहेत त्यांनी ते घेतला कलश, देवांना अमृत टाकलं. हसत हसत, अगदी छान. तिच्या हसण्याने त्या बोलण्याकडे सगळ्यांचं लक्ष, बाकी ती काय करते इकडे लक्ष नाही. तिने कलश घेतला, अमृत देवांना वाढलं, आणि इकडे जाताना कलश बदलून पाण्याचा कलश होता, ते पाणी राक्षसांना वाढलं. इकडे अमृत, इकडे पाणी, इकडे अमृत, इकडे पाणी. राक्षस सगळे तिच्या तोंडाकडेच बघत होते, त्यामुळे त्याला पत्ताच नाही आपण काय पितोय. लांब बसलेले 2 राक्षस होते, एक राक्षस होता तिथे. त्या राक्षसाला कळलं की गडबड झालेली आहे, ही गडबड करते. 2 राक्षस होते की गडबड झाली, आता काय करायचं. ते म्हणजे आपण आरडाओरडा करूया. छे छे छे, आरडाओरडा करू नकोस, आरडाओरडा केलास तर युद्ध होईल, ते अमृत कोणालाच मिळणार नाही. असं करू, आपण देवाची रूप धारण करू, देवतांच्या रांगेत जाऊन बसू, तिथे अमृत आहेच ना, ते पिऊन अमर होऊ. बघा राक्षस कसे स्वार्थी असतात, आपल्यासुद्धा माणसाला सांगत नाहीत, कळलं की नाही. ते गपचूप त्यांनी देवाचं रूप धारण केलं आणि देवांच्या ह्याच्यात जाऊन बसले. आणि मोहिनी वाढते, अमृत वाढते, अमृत वाढते, अमृत वाढते. सूर्यदेव आणि चंद्रदेव यांच्या लक्षात आलं. तोपर्यंत मोहिनीने त्यांना अमृत वाढलं होतं आणि त्यांनी प्यायलं. तेवढ्यात सूर्य आणि चंद्र म्हणाले, भगवान श्रीहरी, हे दोघं जण राक्षस आहेत, देवाचं रूप धारण करून बसलेत. मोहिनीने एकदम रूप टाकलं, चतुर्भुज भगवान श्रीहरी प्रगट झाले. सुदर्शन टाकल्या, बरोबर एकाचं धड उडवलं, एकाचं मस्तक उडवलं, गेलं. एकाचं मस्तक शिल्लक राहिलं, एकाचं धड शिल्लक राहिलं. ते म्हणाले, त्यांनी त्याच तिथूनच बोलायला सुरुवात केली की भगवान, यद्यपि अमृत आमच्या इथपर्यंत आलंय, तुम्ही आम्हाला सहज मारू शकता, कारण अमृताचा प्रभाव तुम्हीच निर्माण केलाय, तुम्ही तो नष्ट करू शकता. पण आमची तुमच्याकडे प्रार्थना आहे, तुम्ही सांगाल तसे आम्ही वागू, पण आम्हाला राहू देत, जेवढं आम्ही आहोत तेवढे आम्हाला राहू देत, आम्ही तुम्हाला प्रार्थना करतो. भगवान श्रीहरी म्हणले, ठीक आहे, मग मी तुम्हाला राहू देतो आणि सांगतो तशीच कामं तुम्ही करा, नेमून देतो तुम्हाला काम, तुम्हाला स्थान देतो, कारण तुम्ही मला शरण आलेला आहात. म्हटले, अजून एक आम्हाला वरदान हवं आहे. काय? ज्याने तुम्हाला आमच्याबद्दल सांगितलं त्यांना आम्ही शिक्षा करणार थोडी थोडी, तेवढी आम्हाला परवानगी द्या. भगवान श्रीहरी म्हणजे तथास्तु. ज्याचं तोंड होतं तो राहू झाला आणि ज्याचं धड होतं तो केतू झाला. हे राहू आणि केतू त्यांना कुंडलीमध्ये, ग्रहांमध्ये स्थान दिलं, आणि म्हणून हे दोघं जण सूर्याला आणि चंद्राला ग्रहण लावतात. 15 दिवसांनी म्हणा किंवा वर्षांनी म्हणा, जे त्यांचे काही पिरियड असतात त्यावेळेला त्यांना ग्रहण लावतात. अशा पद्धतीने राहू आणि केतू हे त्या ठिकाणी कुंडलीमध्ये बसलेले आहेत. आणि देवता सगळं अमृत पिऊन अमर झाले. राक्षसाला जेव्हा कळलं की आपल्याला पाणी वाढलं, आपल्याला काही मिळालं नाही, अतिशय संतापले. भगवान श्रीहरी अंतर्धान पावले आणि देव आणि असुर पुन्हा जबरदस्त संग्राम झाला, जबरदस्त युद्ध झालं आणि युद्धात सगळे राक्षस मारले गेले. इंद्र दिग्विजयी झाला आणि स्वतःच्या स्वर्गामध्ये जाऊन सिंहासनावरती बसला. शुक्राचार्य आले, दैत्यगुरु.
त्यांना अरे वाईट वाटलं, अतिशय वाईट वाटलं. आपली सगळी माणसं मारली गेली, पण त्यांच्याकडे संजीवनी मंत्र होता. त्यांनी तो म्हटला आणि सगळ्यांना जागं केलं. सगळे जागे झाले, सगळे उठले, पुन्हा युद्धाला धावले. शुक्राचार्य म्हणाले, मूर्खांनो, आत्ता तुम्हाला जिवंत केलंय, सारखं सारखं नाही करता येणार. अहो म्हटले, बघितलं त्यांनी कसं फसवलं आपल्याला. होय, मी आता तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. त्या मार्गाने जर तुम्ही वागलात तर श्रीहरी स्वतःहून येऊन तुम्हाला स्वर्गाचं राज्य देतील. म्हणजे काय करायचं? 100 अश्वमेध यज्ञ करायचे. आत्ता 100 यज्ञ करायचे. बळीराजाला संकल्प दिला, कर 100 यज्ञ. 100 यज्ञ पूर्ण झाले की श्रीहरी स्वतः तुला स्वर्गाचं राज्य आणून देतील. संकल्प दिला, त्याने तो घेतला आणि यज्ञाला सुरुवात झाली. वाईट कोणाला वाटलं? घाबरलं कोण? इंद्र. इंद्र काय म्हटला? भगवान श्रीहरींकडे धावला. भगवान, 100 यज्ञाचा संकल्प, आता तरी युद्ध करून जिंकलोय, त्यांचे 100 यज्ञ पूर्ण झाले ना, तर तुम्हीच द्याल त्यांना इंद्रपद. हो म्हणले, तसा तर नियम आहे. अहो वाचवा की मग म्हणले आपलं राज्य. काय करताय तुम्ही? वाचवा राज्य, नाही तर ते अनितीने वागून सगळा सर्वनाश करतील. कृपा करा हे श्रीहरी. भगवान म्हणले, थांब, आत्ताची एकच यज्ञ सुरुवात झाली ना, 100 वेळ आहे त्याला. बरं म्हणले, वाट बघतो. 1 यज्ञ, 10 यज्ञ, 20 यज्ञ, 30 यज्ञ, 40 यज्ञ, 50 यज्ञ पूर्ण झाले. पुन्हा आठवण करून देण्याकरता इंद्र गेले. भगवान, 50 अजून वेळ आहे, 50 आहेत ना, येऊ देत, अजून होऊ देत. 60 झाले, 70 झाले, 80 झाले, 90 झाले, 91, 92, 93, 94, 95. तर कापतो इंद्र. भगवान, 95, 100 वेळ आहे अजून. भगवान आपली वाट बघतात, परीक्षा बघतात. शेवटच्या टोक आलं की निर्णय सगळे फिरतात आणि आपल्या बाजूने लागतात. भगवंताची कृपा असते, लक्षात ठेवा. 96 यज्ञ झाले, 97 यज्ञ, 98 यज्ञ. हार्ट अटॅक यायचाच बाकी होता इंद्राला. तो इतका घाबरत होता. अवघडे 98 यज्ञ, 100 आवर. तू थांब, काळजी करू नको, निष्ठा ठेव, निष्ठा ठेव, निष्ठा ठेव. 99 यज्ञ पूर्ण झाले महाराज. आणि 100व्या यज्ञाची दीक्षा शुक्राचार्यांनी राजा बळीला दिली. आणि जे 99 यज्ञापर्यंत बोलले नव्हते शुक्राचार्य, ते 100व्या यज्ञाच्या सुरुवातीला म्हणाले, सावधान राजन, आत्तापर्यंत तो आला नाही, आत्ता तो येणार आणि तुझा हा यज्ञ अयशस्वी करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. सावधान. यज्ञाची दीक्षा दिली. यज्ञामध्ये आहुती देण्याचं काम चालू होतं. तेवढ्यात ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि. 10-12 वर्षाचा छोटासा बालक, गोल चेहरा, कमळासारखे डोळे, शेंडी होते, हातामध्ये छत्री, कमंडलू, पंचा नेसलेला, अतिशय सुंदर चेहरा, समाधानी चेहरा. आणि राजा बळीच्या समोर जाऊन काय म्हणाले? ओम भवती भिक्षां देहि. राजा बघतच राहिला. म्हणाले, प्रभू, आपण कोण आहात? ब्राह्मण आहात हे दिसतच आहे, पण कोण आहात? मी आदिती आणि कश्यप ऋषींचा मुलगा, माझं नाव वामन. म्हणजे इथे आपण येण्याची कृपा कशी केलीत? आपले यज्ञ चाललेले आहेत ना, यज्ञामध्ये जर ब्राह्मणांना दान केलं नाही तर तो यज्ञ पूर्णत्वाला जात नाही. म्हणून तुमचा यज्ञ पूर्ण करण्याकरता मी आलोय दान घ्यायला. कसं बोललं असतं भगवंताचं बघा. ते म्हणजे ठीक आहे, तुम्हाला काय दान पाहिजे ते तुम्ही मागा. तेवढ्यात शुक्राचार्य आले. सावधान राजन, हाच आहे तो देवतांचा मित्र श्रीहरी, याला भुलू नकोस. गुरुदेव, शक्य नाही हो, किती छोटासा बालक आहे, किती गोड आहे, हा कसा श्रीहरी असेल? अरे गुरुवर विश्वास ठेव, हा श्रीहरीचा आहे. हा एका क्षणात तुझी सगळी संपत्ती हिरावून घेईल, रस्त्यावर येशील तू. ओम भवती भिक्षां देहि. राजन, उशीर नका करू, दान द्यायला उशीर नका करू, यज्ञ पूर्णत्वाला जायला हवाय. आता कन्फ्यूज झाला राजा, नक्की काय, आता काय करावं? पटकन उठले आणि म्हणाले, ब्राह्मण देवता, आपण क्षणभर थांबा, मी आईला विचारून येतो. आईकडे गेले. कोण? राजा बळी. राजा बळी म्हणजे कोण आहे? विरोचनाचा मुलगा बळी. आणि विरोचन कोणाचा मुलगा आहे? प्रल्हाद, भक्त प्रल्हाद, त्यांचा नातू आहे बळी. मग ते गेले आईकडे आणि आईला विचारलं, गुरु शुक्राचार्य असं असं म्हणतात, श्रीहरी आलेले. अरे, आज माझी कूस धन्य केलीस बघ.
स्वतः भगवान याचक म्हणून तुझ्याकडे आलेले आहेत. आपण भगवंताला जे समर्पण करतो ना ते दान अक्षय होऊन जातं. देऊन टाक सगळं भगवंताला. आपल्या घराण्यामध्ये सगळे श्रीहरीला समर्पितच झालेले आहेत. तू सगळ्यात मोठा भक्त होशील. देऊन टाक सगळं. आई गुरु झाली आता. बघा, जो देवापासून लांब करतो तो गुरु नाही, जो देवाच्या जवळ नेतो तो गुरु. आता इथे गुरु कोण झालं? आई. म्हणून शुक्राचार्यांचं ऐकलं नाही बळीने. गुरु आज्ञा पाळली नाही असं लोक म्हणतात. तसं नाही आहे. गुरु आई आहे, कारण ती देवाची दिशा दाखवते म्हणून गुरु आज्ञा पाळली. आणि जो गुरु देवाच्या विरुद्ध जाईल त्याची आज्ञा ऐकायचं काही कारण नाही. गेले तिथे आणि म्हणाले, ब्राह्मण देवता माझा निर्णय झालाय, मी आपल्याला दान देतो. काय देऊ आपल्याला? राजन, आम्ही ब्राह्मण अल्पसंतुष्ट असतो. आम्हाला काही फार नको आहे. एवढा मोठा तू राजा आहेस, माझ्या पावलाने मोजता येईल एवढी 3 पावलं जमीन फक्त मला नाही. हसला बळीराजा. ब्राह्मण देवता, आमची मस्करी काय करता? तुम्ही एवढे छोटे, एवढीशी तुमची पावलं, 1 वीत सुद्धा जमीन होणार नाही. असं का करता? काहीतरी मोठं मागून घ्या. मी एवढा मोठा राजा आहे, एवढं माझ्याकडे भूमी आहे, 1 वीत भूमी देऊन मला तरी लाजल्यासारखं होईल ना. काहीतरी मोठं मागा. नाही राजन, आम्ही अल्पसंतुष्टच असतो. आम्हाला ही 3 पावलंच जमीन दे. इलाज चालला नाही. ठीक आहे म्हणले, आता काय, आता मी एवढं सांगूनही तुम्ही घेत नाही, 3च पावलं पाहिजे. घे म्हणल्या, घ्या आता तुम्ही. म्हणून कमंडलूनी संकल्प घेण्यासाठी राजाने हात पुढे गेला. कमंडलूतून पाणी बाहेर येऊ नये म्हणून शुक्राचार्य त्या कमंडलूच्या तोटीत जाऊन बसले, म्हणजे संकल्पच होऊ नये. पाणी बाहेर येत नव्हतं. भगवान म्हणाले काय झालं? त्यांना कळलं. शुक्राचार्य जाऊन बसले. त्यांनी गवताची काडी घेतली, तोटीतून आत घातली. त्यांचा डोळा फुटला आणि ते बोंबलत बाहेर पडले. शुक्राचार्य आरडा करत बाहेर पडले. म्हणाले सत्कर्माच्या आड येऊ नये, नाही तर असं होतं. शुक्राचार्य निघून गेले आणि मग ते पाणी तिथून बाहेर आलं. संकल्प केला. शुक्राचार्यांना नंतर याचा पश्चाताप झाला. ते व्यवस्थित झाले दृष्टीने वगैरे आणि त्याने आशीर्वाद दिलेले होते. पण त्यावेळेला मात्र पाणी हातात घेतलं, संकल्प दिला, 3 पावलं जमीन मी तुम्हाला दान करत आहे. बघा बरं राजन, जर दान अपूर्ण राहिलं, दान दिलं नाही तर हे पुण्य मिळणार नाही तुम्हाला यज्ञ पूर्ण झाल्याचं. 3 पावलं होतंय की महाराज म्हणले, काय बिघडतंय? 3च तर पावलं आहेत ना. मी संकल्प करतो, तुम्हाला 3 पावलं जमीन मी दान देतोय. ठीक आहे म्हणे. पाहता पाहता वामन भगवान आकाशाला भिडले. एवढे प्रचंड मोठे झाले. पहिलं पाऊल उचललं त्यांनी पृथ्वी व्यापली. दुसरं पाऊल उचललं त्यांनी आकाश व्यापलं. राजन, 3रं पाऊल जमीन नाहीच आहे तुझ्याकडे, कुठून देणार तू? आता स्वर्गावरती माझं राज्य झालं, पृथ्वीवरती माझं राज्य झालं. 3रं पाऊल कुठे ठेवू मला सांग? दिला नाहीस तर व्यर्थ जाईल. तू पूर्ण करू शकणार नाहीस वरदान, असं होईल ते. भगवान, प्रल्हादाचा नातू आहे मी, विरोचन पुत्र आहे. तुमची भक्ती आमच्या घराण्यात परंपरागत आलेली आहे. मी भक्तच आहे तुमचा. 3री जागा आहे. माझा अहंकार, माझ्या मस्तकावर 3रं पाऊल ठेवा म्हणजे माझं जन्मजन्मांचं कल्याण होईल. भगवान श्रीहरी प्रसन्न झाले. वामन भगवंतांनी त्यांच्या डोक्यावरती पाय ठेवला आणि त्यांना जमिनीत गाडलं. पाताळातलं राज्य दिलं बळीराजाला आणि तिथला राजा केला आणि प्रसन्न झाले. चतुर्भुज रूप प्रकट केलं आणि म्हणाले, हे बळीराजा, पाताळातलं राज्य आता तू सांभाळ आणि तुझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन मी या वामन रूपामध्ये कायमस्वरूपी तुझ्या राज्याच्या दरबारात द्वारपाल म्हणून मी उभा आहे. काय बघा, भक्त देवाला, देव किती भक्तांचं करतात बघा. आणि त्या दिवसापासून त्यांना पाताळातलं राज्य मिळालं आणि भगवान श्रीहरी तिथे द्वारपाल म्हणून उभे राहिले. थोडे दिवस गेले. नारायण नारायण. नारद मुनी वैकुंठात गेले. लक्ष्मी माता वाट बघतात, अजून कसे आले नाही, अजून कसे आले नाही. इतके गेले होते, अजून खरी आले नाही. आई, अरे नारद मुनी, तुम्हाला पत्ता असतील ना, हे कुठे गेलेत जरा बघा, किती वेळ झाला आलेच नाही. काय सांगावं आई, तुम्हाला शोभणार नाही अशी कामं करतात बघा. तुम्हाला तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. हाय नारदा, काय असं म्हणतोस? काय केलं त्यांनी? अगं बघ तू, द्वारपाल म्हणून उभे राहिले. द्वारपाल शोभतं का? देवांच्या राजाचा राजा ना हा, द्वारपाल म्हणून उभा आहे त्या बळीराजाच्या दरवाज्यात. काय बघ ना, तुझा मान सन्मान किती, तुझ्या मान सन्मानाचा तरी विचार करायला हवा होता ना. तिथे दरवाज्यात उभे राहिलेत द्वारपाल. शोभतंय का म्हणलं? चिडली लक्ष्मी माता. थांब म्हटलं, मी बघते. पदर खोचला आणि लक्ष्मी माता थेट कुठे? पाताळात. लक्ष्मीला पाताळात आणायची होती, कारण बाळाला श्रीमंत करायचं होतं. लक्षात आलं तुमच्या? जसं की लीला कशी आहे बघा.
आणि आली लक्ष्मी माता, दरवाजात उभे होते, द्वारपाल शोभते काय म्हणले, हा तिथे एवढे मोठे श्रीमंती आणि हे इथे काय द्वारपाल. मी काही करू शकत नाही प्रिये, मी त्यांना वरदान दिलं आहे, त्यांच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. हां, वरदानं देत बसा, निस्तरावं आम्हाला लागतंय. थांबा म्हणले, आता आतमध्ये गेलं. आता लक्ष्मी माता आल्या म्हणजे जरा दडपण आलं राजा बळीला. तो असं सावरून बसला, नमस्कार म्हणजे काय येणं केलं आपण, असं विचारलं घाबरतच. आणि म्हणले, आत्ता भाऊबीज आहे, मला ना भाऊ आहे शंकर, पण ते समाधीतच असतात म्हणले, ओवाळणार कुणाला, म्हणून मला असं वाटलं माझा भाऊ होण्यास तू योग्य आहेस, म्हणून मी तुला भाऊ मानते आणि म्हणून मी तुला ओवाळायला आलेले आहे. तो इकडे तिकडे बघूच लागला, लक्ष्मी माता बहीण नाही का, लक्ष्मी माता बहीण हे कसं काय, त्याला आश्चर्य वाटत होतं. तो म्हणला चालेल, मग मी भाऊ मानलास तर तसाच राहतो भाऊ म्हणून, तू ओवाळ मला. ठीक आहे, ताट तयार झालं. आता लक्ष्मीचं ताट, ते किती श्रीमंत असेल तुम्ही कल्पना करा. त्या ताटाने बळीराजाला ओवाळलं, भाऊराया. बघत बसला बळीराजा, अरे टाक की काहीतरी. म्हणजे काय, लक्ष्मीला मी काय देणार, आहे म्हणले देण्यासारखं, मी मागते ते दे. काय, यांना सोड. कळलं, दरवाजात उभे कधीपासून यांना सोड. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं सगळी लीला काय. मोठ्याने हसले बळीराजा आणि म्हणते मैया घेऊन जा त्यांना. आणि मग स्वतः सोडायला दरवाजापर्यंत आले आणि वामन भगवंतांना नमस्कार केला. म्हणजे प्रभू आपण जाऊ शकता. लक्ष्मी मातेने पदर घोसला, मी जाते पुढे, या मागणं बघते तुम्हाला नंतर बरोबर, असं म्हणून मैया पुढे गेल्या. आणि नारदांनी आपलं आहे ना बळीराजाने नमस्कार केला भगवान श्रीहरींना की आपण आता मी तुम्हाला मुक्त करतोय. तेव्हा वामन भगवान म्हणाले, बळीराजा माझं हे रूप कायमस्वरूपी इथे राहील, आता मी श्रीहरी म्हणून वैकुंठाला जातो. भगवान निघून गेले आणि बळीराजा आपलं राज्य करत सुखाने आजपर्यंत तिथे नांदतायत. चिरंजीवांपैकी एक असल्यामुळे ते पाताळ लोक म्हणजे कोकणामध्ये बळीराजा आहेत, ते पाताळ लोक आहे, कोकणामध्ये आहेत आणि तिथे आजही वामन भगवान आहेत, हे लक्षात घ्या. इथे वामन अवताराची कथा समाप्त होते. इथे 8वा स्कंद समाप्त होतो. 9व्या स्कंधामध्ये भगवान परशुरामांची कथा आली आहे. त्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, सहस्त्रार्जुनाचा वध केला, हे आपल्याला माहिती आहे. आणि रामकथा आलेली आहे. रामकथा आपण सगळ्यांना परिचित आहेच. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्रांनी राक्षसांचा वध करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी अवतार धारण केलेला होता आणि लंकेत जाऊन रावणाचा वध केला आणि अवतार समाप्ती. राज्य 11,000 वर्ष राज्य केलं अयोध्येमध्ये आणि अवतार समाप्ती केली. आता 10वा स्कंद सुरू होतो. श्री क्षेत्र मथुरा. आलो आपण ब्रजमंडलामध्ये. आता मथुरेचा राजा उग्रसेन, त्याला अनेक मुलं आणि अनेक मुली होत्या. सगळ्यात मोठा मुलगा कंस आणि सगळ्यात धाकटी मुलगी देवकी. त्या दोघांमध्ये वडील आणि मुलगी एवढं अंतर होतं कंसामध्ये आणि देवकीमध्ये. म्हणून आपल्या मुलीप्रमाणे, आपली बहीण जरी असली तरी मुलीप्रमाणे तो तिच्यावर अत्यंत प्रेम करायचा. कडेवर घेऊन फिरवायचा इकडे तिकडे, माझी लाडकी बहीण, लाडकी. इतकं त्या कंसाचं प्रेम होतं महाराज. कसं असतं बघा, विधिविधान, माणसाचे दोष नसतात हो, हे विधीमध्येच काहीतरी गडबड असते. एवढं रामावर सगळ्यात जास्त प्रेम कोणाचं होतं, कैकेयी मातेचं होतं. किती बुद्धी फिरली, कुठे पाठवलं. आणि हा कंसाचा देवकीवर किती जीव होता, काय केलं. हे सगळे लीला असतात त्या भगवंताच्या. आणि ती मोठी झाली आणि तिचं लग्न ठरवलं कोणाशी, त्याचा जो परममित्र होता, कंसाचा परममित्र, लाडका मित्र वसुदेव. इतकी मैत्री होती की माझ्या लाडक्या बहिणीशी माझ्या लाडक्या मित्राचं लग्न होतंय. त्याला आनंदच केवढा होता कंसाला. तो म्हणला, आता मी सारथी वगैरे नाही पाठवणार, मी तुमच्या रथाचा सारथी होतो आणि तुमच्या लग्नाची मिरवणूक छानपैकी मी काढणार आहे. केवढा आनंदी होता तो. पण तेवढा दुष्टही होता महाराज तो. सगळीकडे कथा बंद करून टाकल्या होत्या. ऋषींना छळायचा, मीच देव आहे म्हणायचा. अतिशय अत्याचार. पण यांच्यावर प्रेम असल्यामुळे यांचा विवाह लावून दिला त्यांनी. बघा बुद्धी कशी, देव कसा बुद्धी फिरवतो. दोघांचं लग्न लावलं
आणि पुढे हजारो सैन्य हत्ती घोडे, पाठीमागे हजारो सैन्य हत्ती घोडे, रथामध्ये आपल्या लाडक्या बहिणीला आणि मित्राला म्हणजे वधूवरांना बसवलं, स्वतः सारथ्य करतोय, घोडे नेतोय आणि महालाकडे चाललाय. अतिशय प्रसन्न आहे कंस. आणि तेवढ्यात आकाशात वीज चमकली. अरे मूर्ख कंसा, ज्यांना एवढ्या प्रेमाने सारथी म्हणून घेऊन चाललायस ना, त्याच देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करेल. हे ऐकलं मात्र बुद्धी फिरली. तसाच रथ थांबवला, खड्ग उपसलं आणि मारणार तो देवकीला. तेवढ्यात वसुदेवाने हात धरला. अरे हे काय करतोयस? बाजूला हो वसुदेव, हिचा 8वा गर्भ मला मारेल, माझा वध करेल. आकाशवाणी ऐकली नाहीस का? मूळच नाहीस करतो म्हणजे फळ कुठून येईल? हिलाच मारून टाकतो म्हणजे कुठून 8वा मुलगा जन्माला येईल? अरे कंसा, तू राजा आहेस, एका स्त्रीवरती हात उचलतोस का? याने तुझी शोभा होणार आहे? लोक काय तुला नाव तुझं मोठं करणार आहेत? याने उलट तुझं नाव खराब होईल. अरे पण तू आकाशवाणी ऐकली नाहीस का? काळजी करू नकोस, माझ्यावर विश्वास आहे, सत्यवचनी आहे मी. हो म्हणले आहे, मी माझी 8च्या 8 मुलं तुला आणून देईन, तुला काय करायचं ते कर. फक्त झालं, हे मी तुला वचन देतो. ठीक आहे म्हणे, हरकत नाही, पण तोपर्यंत तुम्हाला माझ्या तुरुंगामध्ये राहावं लागेल, कारागृहात राहावं लागेल. चालेल म्हणाले, आम्हाला मान्य आहे, पण तिला मारू नकोस. ठीक आहे म्हणे. दोघांनाही साखरदंडाने बांधलं, तुरुंगात टाकलं महाराज. आणि कंस राहू लागला. हळूहळू एक पहिला मुलगा झाला, कंसाला आणून दिला. त्याने मुलं मारण्यासाठी एक शिळा बनवली होती महाराज. पहिला मुलगा आपटला, मारला. दुसरा मुलगा मारला, तिसरा मुलगा मारला, चौथा मुलगा मारला, 5वा मुलगा मारला, 6वा मुलगा मारला. इथं वैकुंठामध्ये शेषशय्येवर पहुडलेले भगवान श्रीहरी, त्यांनी शेषनागाचं स्मरण केलं. शेषनाग मनुष्य रूपामध्ये भगवान श्रीहरींकडे प्रगट झाले, नमस्कार केला. भगवान, आपण माझं स्मरण केलं, काय हेतू आहे? शेष, आपण माझे भक्त आहात, आता अवतार घेण्याची वेळ झालेली आहे. तुम्ही अवतार घ्या आमच्याबरोबर, म्हणजे आम्हाला आमचं जीवन काढणं सोपं जातं, बरं वाटतं आम्हाला, तुमची सवय झाली आहे. मी येणार नाही प्रभू या वेळेला. का? मला फार कष्ट झाले मागच्या जन्मी. कष्ट झाले? आम्ही तुम्हाला वनवासात नेलं म्हणून. राम लक्ष्मण, लक्षात आलं तुमच्या? शेष म्हणजे लक्ष्मण. आम्ही तुम्हाला वनवासात नेलं म्हणून. छे 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 भगवान, हे काय म्हणता? ते काय कष्टाचं आहे का? कष्ट मानसिक झाले. तुम्ही आणि मैया ज्या वेळेला वनवासात फिरत होतात, पायात काही नव्हतं तुमच्या, दगडं टोचत होती, काटे टोचत होते, त्यातनं रक्त बंबाळ तुमचे पाय झालेले होते. मनाला इतक्या वेदना होत होत्या, काय सांगू तुम्हाला. पण त्यावेळेला मला काही बोलता आलं नाही, कारण मी लहान भाऊ होतो. मोठा भाऊ असतो तर आज्ञा केली असती, मनात जायचं नाही म्हणून, पण लहान भाऊ असल्यामुळे मला काही करता आलं नाही. या वेळेला मला मोठा भाऊ बनवणार असाल तरच मी जन्म घेतो. भगवान हसले. ठीक आहे, तुम्ही मोठे व्हा, मी लहान होतो. मनात म्हटले ऐकावं माझाच लागणार आहे, कारण मागचा जसा सरळ स्वभाव होता तसा यावेळेला सरळ स्वभावाने येणार नाही आहे मी. आता नटखट होऊनच येणार आहे मी, त्यामुळे ऐकावं माझाच लागणार हे मनात चाललं होतं भगवंताच्या. त्यामुळे ठीक आहे, तुम्ही मोठे भाऊ व्हा, मी लहान होतो, चालेल म्हणाले. योगमायेचं स्मरण केलं. योगमाया प्रगट झाली. योगमायेला काय सांगितलं? हे योगमाया, शेषाला आता ते गर्भात प्रवेश करतील. थोड्या वेळाने, 1 दिवसानंतर तो गर्भ तिथून काढायचा आणि नंदबाबांच्या घरी गोकुळामध्ये ह्या वसुदेवांचीच दुसरी पत्नी रोहिणी आहे, तिच्या गर्भामध्ये हा गर्भ नेऊन स्थापित करायचा. म्हणजे गर्भ इकडून तिकडे न्यायचा. असं इकडून तिकडे गर्भ नेल्यामुळे संकर्षण होईल, म्हणून यांचं एक नाव संकर्षण पडेल. आणि हे मोठे बलवान असतील अख्ख्या पृथ्वीवरती, म्हणून बल असं यांचं नाव होईल. आणि प्रजेला आनंद देणारे असतील म्हणून राम यांचं नाव होईल, बलराम असं यांचं नाव होईल. यांच्यानंतर पाठोपाठ मी देवकी आणि वसुदेवांच्या गर्भात प्रवेश करून जन्म घेईन. तेव्हा हे योगमाया, तू त्याच वेळेला बरोबर नंदबाबांच्या घरी यशोदा मैयाच्या पोटी जन्म घे. आणि वसुदेव आणि देवकीला तुरुंगात जाऊन सांग की बाळाचा जन्म झाल्या झाल्या इकडून मला गोकुळात द्यायचं आणि तिकडून तुला इकडे आणायचं. आणि मग जेव्हा कंस येईल तेव्हा कंस तुला विचारेल पुढे काय करायचं ते तुला माहिती आहे. हो म्हणले प्रभू, जशी आपली आज्ञा.
आणि 7वा गर्भ धारण केला देवकी मातेने. आणि तुरुंगामध्ये प्रचंड उजेड पडला. उजेड इतका पडला की सगळे म्हणू लागले 7वाच आलेला आहे असं वाटतंय म्हणले. जरा महिला गडबड झाली. हा तेज आहे, हाच विष्णू आहे. तो कंस त्याला एवढं ध्यान लागलं होतं भगवान श्रीहरीचं, विष्णू विष्णू करत उठला आणि घाबरत 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 तुरुंगाकडे गेला की हाच मला मारणार आहे, हाच मला मारणार आहे. तुरुंगात उजेड पडलेला होता म्हणून त्याने तलवार घेतली आणि तो 7वा गर्भ मारायला जाणार, देवकीला मारायला जाणार. तेवढ्यात हजारो नाग तिकडे प्रगट झाले. त्यांनी कपाळावर दंश केला कंसाच्या. कंस आंधळा झाला. विष्णू 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 करत आरडाओरडा करायला लागला. त्याच्या सैनिकाने त्याला धरलं आणि त्याच्या खोलीत नेला आणि इथून तो उजेड नाहीसा झाला. तोपर्यंत योगमाया आली. त्यांनी तो गर्भ तिकडून काढला आणि नंदबाबांच्या घरी रोहिणी मातेच्या गर्भामध्ये स्थापित केला. तिथे बलरामांचा जन्म झाला. कंसाला भ्रम काय झाला, मला घाबरून गर्भातच तो शिशु मेला, आता मला कोणी मारू शकत नाही, मी आता अमर झालोय अमर झालोय अमर झालोय. आणि योग्य वेळ आलेली आहे. अष्टमी तिथी झाली, मध्यरात्र होते आणि वैकुंठामध्ये भगवान श्रीहरी पहुडलेले होते. एकदम उठून बसले. त्यांनी डोळे मिटले. त्यांच्या हृदयातून एक बिंदू निघाला आणि तो बिंदू अतिशय तेजस्वी होता. तो हळूहळू हळूहळू मोठा 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 होत गेला आणि त्या मोठ्या गोळ्यामध्ये छोटेसे बालकृष्ण मुरलीसह दिसायला लागले. सर्व देवता जमल्या. त्यांनी दर्शन घेतलं. तो गोळा जसा पृथ्वीवर शिरला तशी पृथ्वी एकदम झगमगीत झाली. नद्यांचं पाणी सळसळ सळसळ करत वाहू लागलं. वृक्षाची पानं हलू लागली. इतकं छान वातावरण अख्ख्या पृथ्वीमध्ये पसरलं. साधूंना खूप आनंद व्हायला लागला. अकारण आनंद व्हायला लागला. का आनंद होतोय साधूला कळेना. सगळे एकमेकांवर प्रेम करायला लागले. सगळे आनंदी राहायला लागले. का आनंद होतोय कोणालाच कळत नव्हता. तारणहार आलेले होते आणि तो गर्भ, तो गोळा येऊन त्या तुरुंगामध्ये राहिला. आपला देवकी मातेच्या गर्भात शिरून तो गोळा पुन्हा बाहेर आला आणि चतुर्भुज भगवान श्रीहरी प्रकट झाले. देवकी वसुदेवानी नमस्कार केला. ते म्हणले, मैया घाबरू नकोस, तू तपश्चर्या केली होतीस ना, त्या वरदान स्वरूप मी तुझा पुत्र म्हणून तुझ्या ठिकाणी आता जन्माला येतो आहे. काळजी करू नकोस आणि ज्या घटना घडतात तशा घडू दे. योगमायेने सुद्धा येऊन कल्पना दिलेली होती. आणि तेव्हा देवकी मैया म्हणते, हे असं चतुर्भुज रूप घेऊन कसं चालेल, बालक होऊन ये ना, मला बालक होण्याचा आनंद तर घेऊ दे. एवढ्या तथास्तु असे म्हणले आणि एकदम छोटेसे बालक झाले भगवान आणि तुरुंगामध्ये त्या प्रकट झाले. बोलवाके बिहारी लाल की जय. कृष्ण जन्म झालेला आहे. सर्व देवता त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि भगवान श्रीकृष्ण सुंदर गोड असा चेहरा, शंखासारखा गळा, कमळासारखे डोळे, लाल 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 सुंदर ओठ, अजून हळूहळू हलणारी जीभ, कुरळे कुरळे केस इतके सुंदर दिसत होते. हातामध्ये मुरली होती आणि अगदी सगळ्या देवतांकडे टुकुर 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 बघत होते. सर्व देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि भगवंताचा प्रादुर्भाव म्हणजे जन्म झालेला आहे. याच ठिकाणी आता आपण थांबणार आहोत. उद्यापासून भगवंताच्या लीला आहेत. 1 मिनिट फक्त सगळ्यांनी भजन करूया. कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण कृष्ण जय. बोलवा के बिहारी लाल की जय. राधे राधे. भगवंताचा जन्म झाला. आता उद्या भगवंताच्या बाललीला थोड्याशा आपण पाहू, जेवढा वेळ होईल. परवा 1 तास कथा असते समारोपाची, त्यावेळेला राधाकृष्ण वगैरे छोटंसं सांगेन आणि मग भागवताचा समारोप आपण करणार आहोत. झालेली सेवा सद्गुरूचरणी समर्पित करतो. मी येथेच काही काल विरमतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. विठ्ठल 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 विठ्ठल.
पुंडलिकावरदे हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय, सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. राधे राधे. आरतीची तयारी करा. घरी जाऊन जमलं तर भगवंताचा जन्म झालेला असल्यामुळे गोड गोड खा छान. आता आरती घेऊ आपण. श्रीराम समर्थ. जय जय भगवंता गुणवंता, जय श्री कमलाकांता. जय जय भगवंता सुधर्म स्थापाया अवतरसी. तू या युगायुगासी निर्दाळुनी द्रष्टा. निज भक्ता होशी मुक्तीचा दाता. जय जय भगवंता बोधामृत द्याया जनते ते. निर्मियसी संता ते सात्विक भक्तीने. त्वत्पद धरिता होशी मग आकळिता. जय जय भगवंता ओवाळितो तुझला प्रेमाने. श्रद्धायुक्त मनाने भक्ता कल्पतरू. तू असता मग मनी कसली चिंता. जय जय भगवंता क्षीरसागर वासी. प्रभु असशी लक्ष्मी उभी चरणाशी. अनंत नामानी निज भक्ता दाविसी रूप अनंता. गुणवंता जय श्री कमलाकांता. जय जय भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. राधे 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 राधे. हरे कृष्ण. जय सिया राम. राधे राधे.